हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 1.5 वर्षांचे अवॉर्ड्स किंवा पुरस्कार करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्या आहेत 98 ऑस्कर किंवा अकादमी पुरस्कार 2026 चे. आता हे अकादमी पुरस्कार हे अमेरिकेचे असतात, ज्याला आपण ऑस्कर म्हणतो. आणखी एक अकादमी पुरस्कार असतात जे ब्रिटिशांचे असतात, ज्याला आपण बाफ्टा म्हणतो. आणि ह्या वर्षी ह्या दोन्ही याच्यात खूप जास्त साम्य आहे बघा. सर्वाधिक पुरस्कार वन बॅटल ऑफ अनदर, इथे पण सेम आहे, वन बॅटल ऑफ अनदर. ह्याला सर्वाधिक पुरस्कार मिळाले, दोन्ही ठिकाणी 6 पुरस्कार मिळाले. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट बघायला गेलं तर सेम, वन बॅटल आफ्टर अनदर, इथं पण तोच आहे, वन बॅटल आफ्टर अनदर. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक इथे पण सेम आहे, पॉल थॉमस अँडरसन. हा ओबासाठी, ओबा म्हणजे जे, इथे लक्षात ठेवा, ऑस्कर ओबा, ओबा म्हणजे वन बॅटल आफ्टर अनदर. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता इथं चेंज झालेला आहे, हा रॉबर्ट आरामायो आहे आयएसव्ही साठी, आणि इथला सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे मायकल जॉर्डन सिनर साठी. ठीक आहे. फक्त इथं एवढा बदल आहे, बाकी सगळं सेम आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले हॅमनेट साठी, इथं पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले हॅमनेट साठी. आणखी आता इथं काही गोष्टी लक्षात ठेवाय, आता हे मला वाटत नाही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण एक वेगळी फॅक्ट होती म्हणून सांगितलेली आहे. एक कसेंड्रा कुलुकुंडिस नावाची एक पोरगी आहे, तिला सर्वोत्कृष्ट कास्टिंग साठी पहिल्यांदा असा पुरस्कार त्यांनी काढला होता आणि हिला मिळाला आहे. कोण? कसेंड्रा कुलुकंडिस. आणखी एक गोष्ट म्हणजे काय, प्रियंका चोपडा, ही म्हणजे हिला ऑस्कर मिळाला नाही आहे, हिने दुसऱ्यांना दिलेला आहे. ठीक आहे. तर अशी 2 वेळा ऑस्कर पुरस्कार देणारी अशी ही पहिली भारतीय व्यक्ती झालेली आहे. ठीक आहे. ह्याच्या अगोदर पण बाकीच्याने दिलेले आहे, पण ते त्यांनी 2 वेळा एकदा दिलेले आहे. प्रियंका चोपडा अशी पहिली 2 वेळा देणारी झाली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मणिपुरी चित्रपट आहे बुंग नावाचा, हा एक लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता याच्यावर युपीएससी मध्ये पण प्रश्न आलेला आणि आता परत एमपीएससी मध्ये पण येऊ शकतो. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मणिपुरी बुंग नावाचा चित्रपट आहे, ह्याला सर्वोत्कृष्ट बाल कौटुंबिक श्रेणीसाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट बाल कौटुंबिक श्रेणी, आता पुढे पण येईल, हे आपण थोडंसं बघून घेऊ तेव्हा डिटेल मध्ये थोडंसं. ठीक आहे. त्याच्यानंतर चेतक स्क्रीन अवॉर्ड्स, आता हा पण खूप जास्त महत्वाचा आहे, कारण की ह्याच्यामुळे थोडासा व्हायरल गेला. हा कोण आहे? सौरभ द्विवेदी, तुम्हाला तो ललन टॉपचा वगैरे माहिती असेल तर तो आहे. तर ह्याने काही टीका टिप्पणी केली होती, त्याच्यामुळे थोडा व्हायरल गेला होता, तर लक्षात ठेवायचं आहे. तर ह्याची होस्ट माहिती पाहिजे, कारण की हा पण तिथं होस्ट होता. आलिया भट्ट, सुनील ग्रोवर, झाकीर खान आणि सौरभ द्विवेदी, ते हे 4 लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त वाचून घ्या, म्हणजे मला म्हणजे वाचलं तर म्हणजे ऍटलीस्ट रिस्क तरी राहणार नाही की ह्याच्यावर प्रश्न आला आणि आपल्याला सुटता नाही आला, असं नाही पाहिजे, कारण की ह्याच्यावर ते पूर्ण कॉन्ट्रीब्यूट झाली होती, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट होम बाउंड आहे, लक्षात ठेवा, होम बाउंड. आणि जे बाकीच्या ज्या श्रेणी आहेत तिथं धुरंधरनी सगळे एकदम धुआधार कामगिरी केली आहे. जो आदित्य धर आहे धुरंधर, तर त्याला सर्वोत्कृष्ट डायरेक्टर मिळालेला आहे. त्यानंतर रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता धुरंधरसाठीच, आणि यामी गौतम ही धुरंधर मध्ये नव्हती, पण ही आदित्य धरचीच बायको आहे, तर सगळी ह्याच फॅमिलीला मिळालेलं आहे. तर यामी गौतम हकसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेती चा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. धुरंधरने सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकलेला आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवून द्या. त्यानंतर साहित्यासाठी, आता हे 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि 59वा आहे, तर तो पण जास्त इम्पॉर्टंट आहे. आता विनोद कुमार शुक्ला हे आपण पुढे करू, म्हणजे जे आपण आधीचे करू ते नंतर करणार आहोत. तर ते विनोद कुमार शुक्ला ह्यांना हिंदीसाठी मिळाला होता. हे छत्तीसगडचे पहिले व्यक्ती झाले होते की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. 59वा विनोद कुमार शुक्ला, आणि 60वा आहे ते आर वैरा मुथू, ह्यांना तामिळ कवितेसाठी. आता हे असे तिसरे व्यक्ती आहेत की ज्यांना तामिळसाठी मिळालेलं आहे, पण हे असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना तामिळ कवितेसाठी, आधी जे 2 होते ते गद्यासाठी मिळाले होते, आणि हे आहे कवितेसाठी. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, 59वा आहे हे विनोदसाठी आहे, विनोद म्हणजे विनोद कुमार शुक्ला. 60वा वैर म्हणजे आर वैरा मुथू, हा पण विचारू शकता डायरेक्ट, फक्त 59वा विचारलं तर लक्षात ठेवा विनोद, आणि 60वा विचारलं तर लक्षात ठेवा आर वैरा मुथू. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार, आता हे 24 भाषांमध्ये दिले जातात. 24 भाषा त्या म्हणजे कोणत्या? 22 आहेत आपल्या शेड्यूल लँग्वेजेस, ज्याला मराठीत काय म्हणतात तुम्ही, परिभाषा, काय जे काय म्हणत असेल ते. ठीक आहे. नाही, परिशिष्ट म्हणतात वाटते, जे काय असेल ते. तर 22 त्या असतात भाषा 8व्या परिशिष्टातल्या, आणि 2 असतात त्या, एक इंग्लिशचे आणि एक असते राजस्थानी. ठीक आहे. तर अशा टोटल 24 भाषेमध्ये आहेत. आता ह्यापैकी 8 कविता संग्रह आहेत, ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. आणि मराठीमध्ये राजू बाविस्कर यांना काळ्या निळ्या रेषा या त्यांच्या आत्मकथेसाठी मिळाल्या होत्या. तर ही एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ही एक लक्षात ठेवा. राजू बाविस्कर, लक्षात काय ठेवायचं, 22 काळ्या निळ्या रेषा, 22 म्हणजे बाविस्कर, काळ्या निळ्या रेषा म्हणजे त्याचं चित्रपट, सॉरी, त्यांच्या आत्मकथेचं नाव आहे 22 काळ्या निळ्या रेषा, एवढं लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. त्यानंतर कोकणी हेनरी मेंडोन्झा ह्यांना कोकणी काव्यम रूपाणी आणि रूपकम ह्याच्यासाठी मिळालेलं आहे. हिंदीसाठी ममता कालिया ह्यांना जितेजी अलाहाबाद ह्यासाठी मिळालेलं आहे. इंग्लिशसाठी नवतेज सरना, टॉम्सन स्प्रिंग ह्यासाठी, आणि 2024चा हा एक लक्षात ठेवा सुधीर रसाळ, हे पण पुढे येईलच, हे आपण पुढे पण कव्हर करू, गदांचे विद्यरूप. तर हे काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फक्त ह्याच्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे आहेत, 22 काळ्या निळ्या रेषेसाठी राजू बाविस्कर. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य अकादमी फेलोशिप अवॉर्ड, आता हे जे अवॉर्ड आहे साहित्य अकादमी, तर हे फक्त एखादी इंडिव्हिज्युअल तुम्ही काहीतरी काम केलं त्यासाठी मिळतं, आणि हे जे आहेत तुम्ही लाईफ टाइम साठी मिळतं. ठीक आहे. आणि हे जे हे पण बघितलं ज्ञानपीठ पुरस्कार, हे पण लाईफ टाइम साठी मिळत असतं, लाईफ टाइम जीवन गौरव पुरस्कार असतात ते. ठीक आहे. आता हे जे आहेत हे प्रतिभा राय, लक्ष्मी खिलानी आणि अब्दुल समद या तिघांना मिळाले आहे. तर ह्यांची नावं एकदा वाचून घ्या, म्हणजे रिस्क राहणार नाही की
सुटलं म्हणून. ठीक आहे, तर प्रतिभा राय आहे, लक्ष्मी खिलानी आहे आणि अब्दुल समद. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार. आता बुक क्रिटिक्स पुरस्कार हा अरुंधती रॉय ह्यांना मदर मेरी कम्स टू मी ह्याच्यासाठी मिळालेला आहे. ठीक आहे, आता हे पुरस्कार लक्षात ठेवा, नाही ठेवलं चालेल, पण हे लक्षात ठेवा की अरुंधती रॉय यांनी मदर मेरी कम्स टू मी हे बुक लिहिलं आहे. कारण की डायरेक्ट ते पुस्तक कोणी लिहिले असं विचारलं बऱ्याचदा प्रश्न, तर हे लक्षात ठेवा. कोणतं? मदर मेरी कम्स टू मी, अरुंधती रॉय यांचा आहे. त्यानंतर 35वा सरस्वती सन्मान पुरस्कार हा रामकुमार मुखोपाध्याय यांना मिळालेला आहे. कादंबरी त्यांची कोणती आहे? हरा पार्वती कथा. आता या लक्षात काय ठेवायचंय? सरस्वती पुरस्कार आहे, सरस्वती. त्याच्यानंतर राम म्हणजे रामकुमार मुखोपाध्याय आणि पार्वती म्हणजे त्यांचं बुकचं नाव हरा पार्वती कथा. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे सगळे देवाचे नाव आहेत म्हणून आपल्याला लक्षात राहून जातील. सरस्वती पुरस्काराचं नाव आहे, राम म्हणजे त्यांचं नाव आहे आणि पार्वती म्हणजे त्यांनी लिहिलेलं बुक. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स. आता हे पण इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे पूर्ण जगभरात कोणते स्पोर्ट्स वगैरे आहेत तर त्याच्यासाठी हा पुरस्कार मिळत असतो. आणि ह्या वर्षी जे पहिले दोन आहेत तर ते पहिले दोन म्हणजे महिला आणि पुरुष त्या दोघांना ते दोघं पण जे आहेत तर त्यांना टेनिस वाले आहेत ते दोघं पण. तर स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर आहे तो कार्लोस अल्काराज आहे. अल्काराज मागे ग्रँड स्लॅम वगैरे पण म्हणजे आय थिंक 4 पैकी 2 ग्रँड स्लॅम जिंकलेला मागच्या वर्षीचे. त्यानंतर स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ही आरेना सबालेंका, ही पण ग्रँड स्लॅम जिंकली होती. त्याच्यानंतर टीम ऑफ द इयर हे पॅरिस सेंट जर्मन फुटबॉलची टीम आहे. त्यानंतर लाईफ टाईम अचिव्हमेंट ही नादिया कोमानेची, ही जिम्नॅस्टिकची कोच होती. ठीक आहे, तर हे 4 जण लक्षात ठेवा. ठीक आहे, असे बरेच पुरस्कार मिळाले पण हे सगळ्यात इम्पॉर्टंट वाले आहेत. तर अल्काराज आणि सबालेंका हे 2 लक्षात ठेवा. पॅरिस फुटबॉलची टीम आहे आणि नादिया. ठीक आहे, हे नादिया जिम्नॅस्टिक वाली आहे. त्याच्यानंतर विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅक 2026 हे मिशेल स्टार्क आणि दीप्ती शर्मा ह्यांना ह्या वर्षी मिळालेलं आहे. मागच्या वर्षी बघायला गेलं तर बुमरा आणि ही कोण आहे स्मृती मानधना, तर ह्या दोघांना मिळाला होता. ठीक आहे, मिशेल स्टार्क, दीप्ती शर्मा आणि अभिषेक शर्मा ह्याला T20 साठी विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅक. ठीक आहे. त्याच्यानंतर बीसीसीआय नमन पुरस्कार 2026. आता जे क्रिकेटर्स आहेत त्यांना देणार ऑब्व्हियसली बीसीसीआय. तर पॉली उमेग्रर पुरस्कार आहे हा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला देण्यात येतो. हा आहे शुभमन गिल ह्याला मिळालेला आहे. ठीक आहे, आणि ही स्मृती मानधना आहे, हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार. आता हा एक इम्पॉर्टंट आहे, हे राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी ह्या दोघांना मिळून मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जीवन गौरव महिलामध्ये मिताली राज आहेत त्यांना मिळालेला आहे. तर ह्या पण म्हणजे आपल्या ज्या आधी कॅप्टन वगैरे होत्या आपल्या महिला टीमच्या. त्याच्यानंतर 8वे हॉकी इंडिया अवॉर्ड्स. आता म्हणजे जे हॉकी इंडिया अवॉर्ड्स आहेत तर इथं मोस्टली लक्षात ठेवायचं की जे सर्वोत्कृष्ट खेळाडू किंवा जे बाकीचे पण खेळाडू आहे तर मोस्टली लक्षात ठेवा म्हणजे प्रत्येक वेळेस नाही, मोस्टली जे पंजाबचे असतात त्यांना मिळतात. तर प्लेअर ऑफ द इयर हार्दिक सिंग आहे आणि प्लेअर ऑफ द इयर महिलामध्ये बघायला गेलं तर नवनीत कौर आहे, दोघेही पंजाबचे आहेत. आणि मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार बघायला गेलं तर हा आहे जाफर इक्बाल. तर हे 2-3 गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवा हॉकी इंडियाच्या अवॉर्डच्या. त्यानंतर वर्ल्ड आर्चरी ही आर्चर ऑफ द इयर अवॉर्ड शीतल देवीला मिळालेला आहे. तर ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि म्हणजे मला वाटतं की पुढच्या वर्षी पायल नाग हिला मिळेल. ठीक आहे, कारण की तिने आता हिला म्हणजे शीतल देवीला वगैरे हरवलेलं आहे. तर शीतल देवी हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, वर्ल्ड आर्चरी म्हणजे ही अपंग आहे, दोन्ही हात नाही बट स्टील ती नेमबाजी चांगली करते. त्याच्यानंतर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार. आता हा याला ग्रीन नोबेल म्हणतात आणि ह्या वर्षी असं पहिल्यांदा झालं की 6च्या 6 पण महिला आहेत ह्या पुरस्कारात. पण म्हणजे मला एवढं जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण येऊ शकतो प्रश्न, कारण की 6च्या 6 महिला आहेत आणि ती जोड्या लावायला विचारू शकतात की कोण कोणत्या देशाची आहेत. तर ह्याच्या 6च्या 6 लक्षात ठेवू नका, ह्याच्यापैकी कोणत्याही 3 लक्षात ठेवा. ज्या मी टिक करून दिल्या 4 तर त्यापैकी कोणत्याही 3 लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहे, कारण की आपण सगळं पाठ करत बसलो तर आपल्याला काहीच लक्षात राहणार नाही. काय अल्ला नाह अकाक हरले लक्षात काय ठेवायचं, फक्त हरले लक्षात ठेवा. हरले अमेरिकेची आहे, हिला ओपन पिट मायनिंग तिने रोखले होते त्यासाठी मिळालेलं आहे. त्यानंतर इरोरो तन्शी ही नायजेरियामध्ये तिने वटवाघळांचे संरक्षण केले त्यासाठी तिला मिळालेलं आहे. त्यानंतर सराफ फिंच हिला युनायटेड किंगडम जे आपलं ब्रिटिश आहे त्यांना म्हणजे त्याच्या तिथे मिळालेलं आहे, म्हणजे तिथली ती आहे, त्या कशासाठी मिळालेलं आहे, कोर्टाद्वारे तिने तेल उत्खनन रोखले होते त्यासाठी तिला मिळालेलं आहे. त्यानंतर थिओ नीला मॅट बॉब तर हिला पापुआ न्यू गिनीची आहे आणि हिला खाणीतील प्रदूषण साफ करण्यासाठी कंपनीला जबाबदार धरले होते त्यासाठी तिला मिळालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बोरिम किम. आता किम जोन उन तुम्हाला माहित असेल तर त्यावर लक्षात ठेवू शकता, म्हणजे जो किम जोन उन तो उत्तर कोरियाचा आहे आणि हा आहे की बोरिक किम तर हा साऊथ कोरियाचा आहे. लक्षात ठेवा, क्लायमेट केस तिने जिंकली होती, सरकारला क्लायमेटवर कायदे करण्यास भाग पाडले. आता किम वरून साऊथ कोरिया लक्षात राहू शकेल आपल्याला. तर ह्या म्हणजे जे 4-5 लिहून दिले हे 4 टिक केले, 4 पैकी 3 तरी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर युएलिस ब्लँको ही कोलंबियाची अँटी फ्रॅकिंग मुवमेंट तिने केली होती. त्याच्यानंतर स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे. आता हा एक महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे, कारण की ह्या वर्षी जो मदानिमे आहेत
कावेह मदानी जे इराणचे आहेत, तर त्यांनी वॉटर बँकरप्सीची कन्सेप्ट दिली होती. तर त्या कन्सेप्टमुळे किंवा त्यांनी म्हणजे काही पॉलिसीला वगैरे लिंक केलं होतं म्हणजे पाण्याचं, तर त्याच्यामुळे त्यांना ह्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे मदानीला. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांनी एक कन्सेप्ट दिली आहे वॉटर बँकरप्सी, आणि ह्याच्यावर युनायटेड नेशननी आता एक रिपोर्ट पण काढलेला आहे. कोणता रिपोर्ट आहे? ग्लोबल वॉटर बँकरप्सी रिपोर्ट. आणि ह्या रिपोर्टचे म्हणजे ते काय म्हणतात हेड पण होते मदानी, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे ग्लोबल वॉटर बँकरप्सी रिपोर्ट. आता हे आपण रिपोर्ट आणि इंडेक्सेस मध्ये पण कव्हर केले, पण इथं पटपट सांगून देतो. संस्था कोणती आहे? युनायटेड नेशनची युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉर वॉटर एन्व्हायरमेंट आणि हेल्थ ही संस्था आहे. संस्था लक्षात ठेवा. आणि बँकरप्सी, वॉटर बँकरप्सीचा म्हणजे अर्थ काय, की आपण एवढ्या जास्त प्रमाणात पाणी जमिनीत खालून काढतोय किंवा कुठूनही डिप्लीट करतोय, की एवढ्या जास्त प्रमाणात करतोय की फ्युचरसाठी ते इरिव्हर्सिबल होईल, की जे डिप्लिशन आहे तर ते परत भरता नाही येणार, एवढी जास्त आपण त्याला डॅमेज करतोय. तर ते आहे वॉटर बँकरप्सी. म्हणजे काय? दीर्घकालीन पाणी वापर हा नूतनीकरणक्षम प्रवाह ओलांडतो आणि अपरिवर्तनीय नुकसान करतो. लई जास्त मराठी झाली. ते काय? इरिव्हर्सिबल डॅमेज करतो आपण. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे फेमिना मिस इंडिया. आता हा पण खूप जास्त महत्वाचा आहे. आपण काल जे स्कीमचे लेक्चर बघितले होते, त्याच्यामध्ये आपण विश्व सूत्र नावाची एक स्कीम बघितली होती. सूत्र म्हणजे काय? आपण सूत लक्षात ठेवलं. सूत म्हणजे काय? धागा. धागा म्हणजे काय? जे हँडलूम्स आहेत त्यासाठी. आता ह्यांनी काय केले, जे आपले 30 जे आपले डिस्ट्रिक्ट किंवा जिल्हे आहेत, तर ते म्हणजे 30 जिल्हे 30 राज्यातून घेतलेले आहेत. आणि त्या 30 राज्यातले जे जिल्हे 30 राज्यातून जे कपडे त्यांनी आणले किंवा हातमाग त्यांनी आणले, तर ते 30 पूर्ण देशांना त्यांनी जोडलेले आहे. तर हे लक्षात ठेवायचे विश्वसूत्र. तर हे 30 जिल्हे 30 राज्य 30 देशांमधून ते जोडून आपण फॅशन बनवली होती. आणि त्याच्यातून आता ह्या वर्षी पहिल्यांदा एक जे 61वी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड झालं होतं, तर त्याच्यामध्ये साध्वी सैल ह्यांना पुरस्कार मिळाले. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ह्यांनी कोणतं घातलं होतं? कुणबी विणकामाचं घातलेलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोव्याची आहे आणि उपविजेती आहे राजनंदिनी पवार, ही महाराष्ट्राची आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक. आता हे पण लक्षात ठेवायचं आहे, वर्ल्ड क्लासिक मध्ये अशी पहिली भारतीय आहे की जी जिंकली आहे, आणि ही आहे डायरेक्ट 59 वर्षाची, जवळपास 59-60 वर्षाची आहे. कोण? गीतांजली. गीतांजली एवढंच लक्षात ठेवा. गीतांजली ओमप्रकाश हिचं पूर्ण नाव आहे, आणि ती पहिली भारतीय झालेली आहे. आणि ठिकाण कुठं? क्वालालंपूर मलेशिया इथं झालं होतं. ठीक आहे, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. गीतांजली जिंकलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अबेल पुरस्कार. आता हा लक्षात काय ठेवायचं, अबेल हा गणितासाठी पुरस्कार असतो, आणि ज्यांना ऑस्कर गणितासाठी मिळत नाही, म्हणजे गणितासाठी ऑस्कर नसतोच, ऑस्कर नाही, नोबेल पुरस्कार. तर नोबेल पुरस्कार गणितासाठी नसतो, तर ह्याला गणिताचा नोबेल असं म्हटलं जातं, अबेल पुरस्कार. आणि दोन्ही जे काय म्हणतात, नोबेल आणि अबेल हे दोन्ही पुरस्कार सेमच एजन्सी देते. तर हे अबेल पुरस्कार गणिताची GF असं लक्षात ठेवा, कारण की जे गेर्ड फाल्टिंग्स आहेत त्यांना मिळाले. हे नाव लक्षात राहू शकत नाही आपल्याला, गेर्ड फाल्टिंग्स, म्हणून फक्त GF लक्षात ठेवा. कोणाला? अबेल पुरस्कार जे गणितासाठी आहे त्यांना मिळाले आहे. ठीक आहे. त्यांना स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट्स अवॉर्ड्स आहेत. तर हे म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण लक्षात ठेवा, जे सिंगापूरचं चांगी एअरपोर्ट आहे त्याला सर्वोत्तम विमानतळ मिळालेलं आहे. त्यानंतर 5वा लता दीदी मंगेशकर पुरस्कार आहे, हा कैलाश सतार्थी यांना मिळालेला आहे. तर त्यांनी चिल्ड्रनसाठी वगैरे खूप म्हणजे जास्त काम केलेलं आहे. आणि 25ला कुमार मंगलम बिर्ला यांना मिळाला होता. कोणता? लता मंगेशकर पुरस्कार. त्याच्यानंतर प्रेसिडेंट्स कलर पुरस्कार हा ओडिसा पोलिसांना मिळाला, खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर 9वे डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार. आता MS स्वामीनाथन पुरस्कार आपल्याला पुढे पण येईल, पण तो जो पहिला पुरस्कार आहे तो फूड अँड पीस साठी मिळाला आहे, तर तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हा 9वा आहे पुरस्कार, स्वामीनाथन पुरस्कार. ह्या कोणाला? म्हणजे मोस्टली जे भारतात शेती संबंधित जे कोणी चांगलं काम करत आहेत त्यांना देतात. तर डॉक्टर श्रीनिवासराव हे IARI चे संचालक आहे, तर त्यांना मिळाला होता. ठीक आहे. म्हणजे ह्या पुरस्कारापेक्षा जो पहिला पुरस्कार मागच्या वर्षी दिलेला तो जास्त इम्पॉर्टंट आहे, तो आपण चांगला करू. ठीक आहे. त्यानंतर एस्मंट B मार्टिन पुरस्कार. आता हा कृती करंत ह्यांना मिळालेला आहे. हा जिओग्राफिकल रिसर्च ह्यासाठी दिला जातो, आणि हे असे पहिले भारतीय आणि आशियाई आहेत, ह्या महिला आहेत, कृती करंथ. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगितलंय. हा, त्याच्यानंतर पद्म पुरस्कार. आता हे खूप जास्त महत्वाचे असतात, तुम्हाला याच्याविषयी सांगायची वेगळी काही गरज नसते, पण हे महत्वाचे असतात. ठीक आहे. तर ह्या वर्षी एकूण 131 देण्यात आलेले आहे. 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. आता ह्या ज्या आकड्यावर आहेत, ह्या आकड्यांवर ऑलरेडी म्हणजे एक दोनदा प्रश्न विचारून झाले आहेत, तर मला वाटत नाही ह्या वर्षी परत म्हणजे सेम तसा प्रश्न येईल, पण ठीक आहे, रिस्क नको म्हणून करून ठेवा. आपले किती? 131 आहे, म्हणजे 13चा इथं खूप जास्त डॉमिनन्स आहे. 131 मध्ये पण पहिले 13 दिसत आहेत, तर 131 आहेत. 5 पद्मविभूषण आणि 13 पद्मभूषण आहेत, 113 पद्मश्री आहे. ठीक आहे. त्यानंतर महिला विजेत्या 19 आहेत, मरणोत्तर 16 जणांना, महाराष्ट्रातले 15 जण आहेत. तर पद्मभूषण हे आपल्याला 5च्या 5 माहिती पाहिजे. आणि एक असं पण फॅक्ट म्हणजे काही रॅन्डम विचारू शकतात की ह्याच्यापैकी 3 जण केरळचे आहेत का? तर हो आहेत, 3 जण केरळचे आहेत. कोण? KT थॉमस आहेत, P नारायणन आहे, आणि VS अच्युतानंद, ते ह्यांना मिळालेले आहेत. अच्युतानंद हे पब्लिक अफेअर्स साठी, नारायणन साहित्य शिक्षणासाठी, थॉमस ह्यांना पब्लिक अफेअर्स साठी. तर दोघं जण ह्याच्यातले पब्लिक अफेअर्स साठी आहे. आणि धर्मेंद्र देओल ह्यांना जे आपलं काय म्हणतात
धर्मेंद्र वगैरे म्हणजे ज्या नावाने फेमस आहे, सनी देओलचे पप्पा वगैरे, तर ते कला महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांना मिळालेलं आहे. धर्मेंद्र देओल, ठीक आहे, लक्षात राहून देईल. एन राजन कला युपी साठी आहे. त्यानंतर महत्वाचे पद्मविभूषण आहेत, सॉरी पद्मभूषण आहेत, तर हे लक्षात ठेवायचे. अलका याज्ञिक आहे, ज्यांना महाराष्ट्रासाठी मिळालेलं आहे, म्हणजे महाराष्ट्रामधले आहेत, त्यांना कलेसाठी मिळाले आहे. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रातले नाही आहेत, पण ते महाराष्ट्राचे आधी गव्हर्नर होते, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे, त्यांना उत्तराखंडचे आहेत, ते पब्लिक अफेअर्स साठी मिळालेले आहे. पियुष पांडे यांना कलेसाठी, आता हे म्हणजे यांची डेथ पण झाली, त्यांना आपण डेथ न्यूज मध्ये वगैरे कव्हर करू, तर हे मरणोत्तर मिळाले कलेसाठी. शिबू सोरेन यांना पण मरणोत्तर मिळाले पब्लिक अफेअर्स साठी, झारखंडचे आहेत. त्यानंतर उदय कोटक हे एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत, व्यापारासाठी महाराष्ट्र, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पद्मश्री विजेते कोण कोण आहेत? अर्मिडा हे पद्मश्री आहेत, हे पद्मभूषण होते, आणि हे पद्मविभूषण आहेत. हे पद्मश्री कोण कोण आहेत हे लक्षात ठेवायचे आपल्याला. आर्मिडा फर्नांडिस यांना औषधासाठी मिळालेलं आहे. अशोक खाडे व्यापारासाठी. भिकल्या लाडक्या धिंगडा हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्याला आपण थोडं डिटेलमध्ये कव्हर करू. त्याच्यानंतर जनार्दन बापू बोधे बोधे हे समाजसेवेसाठी मिळालेलं आहे. जुझेर वसी ह्यांना विज्ञानासाठी. माधवन रंगनाथन म्हणजे जो आपला 3 इडियट्स वाला आहे तो, तर त्याला कलासाठी. त्यानंतर रघुवीर खेडकर कलेसाठी. ह्यांना पण आपण थोडी डिटेलमध्ये करू, हे पण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर सतीश शहा मरणोत्तर कलेसाठी. त्यानंतर सत्यनारायण नुवाल यांना व्यापारासाठी. श्रीरंग देवाबा लाड म्हणजे कृषीसाठी वगैरे मिळाले त्यांना, ठीक आहे. त्यानंतर हे महत्वाचे आहेत जे पद्मश्री, ते पण आपल्याला माहिती पाहिजे, जे महाराष्ट्राचे नाहीत पण इतर बाकीचे आहेत ते. हरमनप्रीत कौर भुल्लर हे खेळासाठी, क्रिकेटचं आहे, ठीक आहे. कोण? भुल्लर खेळासाठी आहे. सविता पुनिया हे पण खेळासाठी आहेत. त्यानंतर प्रवीण कुमार हे खेळासाठी पॅरा ऍथलेटिक्स खेळतात. त्यानंतर व्लादिमीर जे काही नाव आहे, मेरी विली जे काही नाव असेल ते, व्लादिमीर लक्षात ठेवा, व्लादिमीर पुतीन लक्षात ठेवून द्या, ठीक आहे. तर त्या जॉर्जियाच्या आहे, लक्षात ठेवा, रशियाच्या नाही, जॉर्जियाच्या आहेत. तर त्यांना मरणोत्तर मिळालेलं आहे, आणि त्यांनी भारतीय कुस्तीपटूंचे एकदम भारी काम केले, जे ज्यांना ऑलिम्पिक्स मध्ये गोल्ड म्हणजे पदक वगैरे मिळालेलं आहे, तर त्यांना पण यांनी शिकवलेलं आहे, ठीक आहे. व्लादिमीर जे कोणी आहेत ते, ठीक आहे. आणखी एक गोष्ट की जे बाकी दुसऱ्या देशाचे आहेत, एक रशियाचे आहेत, एक जर्मनीचे आहेत, तर त्यांचं पण आपल्याला माहिती पाहिजे. एक लार्ज कोच आहेत, त्यांना कलेसाठी, ज्यांनी भारतीय म्युझिकसाठी पण त्यांनी एकदम चांगलं काम केलेलं आहे, लार्ज कोच, ठीक आहे. ह्या आहेत जर्मनीचे. आणि खोखलोवा हे रशियाचे आहे. खोखलोवा रशियाचे, त्यांनी एज्युकेशन लिटरेचर मध्ये चांगलं काम केलंय. नंतर भिकल्या लाडका धिंडा हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा, पालघरचे आहेत, वारली समुदायातून येतात, आणि तारपा वाद्य वाजवतात. वाद्य कोणतं वाजवतात? तारपा. इम्पॉर्टंट आहे तारपा वाद्य, ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ते स्टेटमेंट देऊ शकतात की कोणतं वाद्य म्हणजे वापरतच होते ते, ठीक आहे. तर हे तारपा वाद्य असं असतं, बांबू पासून बनलेलं असतं, आणि दुधी भोपळ्यापासून बनलेलं असतं, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर संगमनेरचे आहेत रघुवीर खेडकर, तर हे अहिल्यानगर येथील तमाशा कलाकार आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, भिकल्या लाडका धिंडा आणि रघुवीर खेडकर. त्यानंतर वीरभद्रन रामनाथन यांना क्रॅफोर्ड पुरस्कार मिळालेला आहे 2026चा. कोणता? क्रॅफोर्ड पुरस्कार. तर कशासाठी? जिओ सायन्सेससाठी, भूविज्ञानासाठी. तर 2026चा पुरस्कार भूविज्ञान या क्षेत्रासाठी वीरभद्रन यांना मिळालेला आहे. आणि हा जो पुरस्कार असतो, हा जे नोबेलमध्ये पुरस्कार नसतात तर त्यांना मिळत असतात, ठीक आहे. तर हे मॅथमॅटिक्स, ऍस्ट्रॉनॉमी, जिओ सायन्सेस, बायो सायन्सेस आणि पॉली आर्थ्रिटिस तर ह्यासाठी आळीपाळीने दिला जातो. म्हणजे ह्या वर्षी आता जिओ सायन्ससाठी मिळालेलं आहे. कोण? वीरभद्रन रामनाथन, हे इंडियन आहेत, लक्षात ठेवायचं आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर 1975 मध्ये त्यांनी क्लोरोफ्लोरो कार्बन्स असतात, तर ते हे फक्त ओझोन थराचे नुकसान करत नाही, ते ग्रीन हाऊस गॅस पण आहेत, असं त्यांनी शोध लावला होता. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर 10वे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025. आता इथं गोष्ट काय लक्षात ठेवायची, हे चित्रपट मध्ये कोण जिंकलेलं आहे? स्त्री 2 हिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि बाकीचे जे सगळे आहेत तर त्याच्यामध्ये के लक्षात ठेवा, ठीक आहे, के किंवा क, कारण की सगळे जे आहेत ते क पासून सुरू होतात. फिल्म ऑफ द इयर बघायला गेलं तर कल्की, के, ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता बघायला गेलं तर कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियनसाठी, के, कार्तिकचा के. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बघायला गेलं तर कृती सेनन, के, ठीक आहे, तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटासाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बघायला गेलं तर कबीर खान, हा चंदू चॅम्पियनसाठी, हा पण के, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर टाइम मॅगझिन्स 2025 लीडर ऑफ द इयर, तर हा पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्या वर्षी पर्सन ऑफ द इयर हे आर्किटेक्ट ऑफ द AI ह्यांना मिळालेलं आहे. असं कोणत्या इंडिव्हिज्युअलला मिळालं नाही, खूप सारे असे लोक आहेत ज्यांना मिळून हा देण्यात आला आहे. तर त्याला काय? आर्किटेक्ट ऑफ द इयर असं म्हणतात, ठीक आहे. म्हणजे ज्यात तो चॅट जीपीटीचा सॅम अल्टमन वगैरे नाही का, तर त्यांना वगैरे दिण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एंटरटेनर ऑफ द इयर म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, इम्पॉर्टंट तर हेच आहे, पण ठीक आहे, एकदा वाचून घ्या. लिओनार्डो द कॅप्रिओ आहे. त्यानंतर ऍथलीट ऑफ द इयर हे एजा विल्सन आहे. त्याच्यानंतर सीईओ ऑफ द इयर नील मोहन, हा युट्यूबचा आहे, ठीक आहे. तर हे एकदा हा काय इंडियन आहे, तर लक्षात ठेवा, नील मोहन. त्याच्यानंतर हे पण एक इम्पॉर्टंट आहे, 68वे ग्रॅमी पुरस्कार ह्या वर्षी दलाई लामा ह्यांना मिळालेला आहे. आणि ती श्रेणी लक्षात ठेवा, कोणती श्रेणी आहे? बेस्ट ऑडिओ बुक नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग, ह्यासाठी दलाई लामा ह्यांना ग्रॅमी मिळाले आहे, ठीक आहे.
यांचा अल्बम कोणतं होतं, मेडिटेशन्स द बुक ऑफ जॉय पुस्तकाच्या ऑडिओ आवृत्ती होत्या. तर हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. दलाई लामा 68वे ग्रॅमी पुरस्कार मिळाले. त्याच्यानंतर इतर श्रेणीमध्ये सर्वोत्तम अल्बम बघायला गेलं तर बॅड बनी, त्यानंतर म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही मला, पण एकदा वाचून घ्या. बॅड बनी आहे, तर सर्वोत्तम रेकॉर्ड्स आहे केड्रिक लमार आणि सिझा, हिचं लुथर हे गाणं होतं. त्यानंतर सर्वोत्तम गाणे बघायला गेलं तर वाईल्ड फ्लॉवर हे गाणं आहे बिली आयलिश हिला मिळालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 18वी अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद. अर्बन मोबिलिटी म्हणजे काय, शहरी भागातील जे म्हणजे जे काही काय म्हणतात त्याला, गाड्या घोड्या जे काय असतात ज्याच्याने तुम्ही मोबाईल इकडून तिकडे जाऊ शकता, तर ते ठीक आहे. तर सार्वजनिक जे गोष्टी आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, तर ती चेन्नईला मिळाली आहे. आणि सर्वोत्तम मोटार वाहतूक बघायला गेलं तर उदयपूरला, सर्वात नाविन्यपूर्ण वित्त पुरवठा यंत्रणा कोणतं, पिंपरी चिंचवड आहे. आणि सर्वोत्तम हरित वायू हैदराबाद आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. एवढं थोडं म्हणजे एकदम थोडक्यात लिहून दिलेलं आहे, शॉर्ट नोट्स आहेत. सार्वजनिक कशासाठी चेन्नईला, नॉन मोटर उदयपूर, हे काय नाविन्यपूर्ण वित्त पिंपरी चिंचवड आणि हरित हैदराबाद, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सखारो पुरस्कार खूप जास्त इम्पॉर्टंट नाही वाटत मला, पण ठीक आहे लक्षात ठेवा. आंद्रेज पोग्झोबट आणि मिया आगामेग्ली जे काय आहे ते, तर हे दोघे पत्रकार होते, तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, सखारो पुरस्कार फॉर फ्रीडम ऑफ थॉट. हे मानवाधिकार आणि विचार स्वातंत्र्यासाठी मिळत असतो. त्यानंतर पीएम राष्ट्रीय बाल पुरस्कार, छोट्या पोरांनी एकदम काही चांगली कामगिरी केली त्यांना मिळतो. तर हा एक क्रिकेटपटू आहे वैभव सूर्यवंशी, हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, तर त्याला एक मिळालेला आहे. आणि महाराष्ट्राचे अर्णव महर्षी, तर हा थोडा पॅरालाइज झाला होता, नंतर त्यांनी एआय पासून त्यांनी एक जे हाताचे अर्धांगवायू आहे, तर त्याच्यासाठी एक साधन विकसित केले होते, तर म्हणून तो अर्णव महर्षी हे एक नाव लक्षात ठेवा, महाराष्ट्रीयन आहे. त्यानंतर विश्वनाथ कार्तिकेय पदकांती, हा एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्याला आपण स्पोर्ट मध्ये पण कव्हर करू. तर त्यांनी 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण झालेला आहे कोण, विश्वनाथ कार्तिकेय पदकांती, हे एक इम्पॉर्टंट आहे, आपण स्पोर्ट्स मध्ये कव्हर करू याला. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार, आता हा पण खूप जास्त महत्वाचा आहे, कारण की सीता शेळके ह्यांना मिळालेला, ह्या आहेत महाराष्ट्रीयन, आणि ह्यांनी जे आता केरळमध्ये पूर किंवा भूस्खलन वगैरे झालं होतं, तिथे खूप चांगली कामगिरी केली होती. तर लक्षात ठेवा, सीता शेळके इंडिव्हिज्युअल कॅटेगरीसाठी मिळालेलं आहे. आणि इन्स्टिट्यूशनल बघायला गेलं तर सिक्कीमची एक डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, तर त्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळे सवरून नाव आहेत. सुभाषचंद्र बोस पुरस्कार आहे, तर आपदा प्रबंधनासाठी आहे, तर तो त्यानंतर दुसरा म्हणजे सीता शेळके, तिसरा म्हणजे सिक्कीम. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर अशोक चक्र हा पुरस्कार शुभांशु शुक्ला यांना मिळाला आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि शुभांशु शुक्ला आपण यांना स्पेस मध्ये कव्हर केलं आहे डिटेलमध्ये, तर हे खूप जास्त महत्वाचं आहे. शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र 2026 आहे. त्यानंतर वारकी फाउंडेशनचा ग्लोबल टीचर प्राइज आहे, हा रुबल नागी यांना मिळाला. खूप जास्त महत्वाचं वाटत नाही, पण ठीक आहे वाचून घ्या. त्याच्यानंतर ऑस्कर पुरस्कारच्या कंटेशन लिस्टमध्ये स्थान मिळवणारा पहिला मराठी चित्रपट आहे दशावतार चित्रपट, म्हणजे त्याला ऑस्कर मिळालेलं नाही, फक्त कंडिशन लिस्टमध्ये तो होता. मराठी चित्रपट आहे दशावतार. त्यानंतर IEEE मेडल ऑफ ऑनर पुरस्कार आहे, हा एनव्हीडियाचे सहसंस्थापक आहे, सीईओ वगैरे कोण, जेसन हुआंग. आता हे कसं आहे की हे एआय ला वगैरे पूर्ण चिप्स वगैरे पोहोचवत असतात, चॅटजीपीटी किंवा कोणती पण कंपनी आहे त्याला चिप्स वगैरे पोहोचवत असतात, जेसन हुआंग. आणि मग आपण बघितला होता कोणता, टाइम्स मॅगझिनचा पुरस्कार, ते पर्सन ऑफ द इयर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॅम अल्टमन वगैरे सांगितलं होतं, त्याच्यामध्ये हे पण आहेत कोण, जेसन हुआंग. ठीक आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार ग्रासा माचेल यांना मिळालेला आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही. पर्यावरणासाठी टायलर प्राइज टोबी कियर्स आहे. त्यानंतर UN, हा खूप जास्त महत्वाचा आहे, पण आता परत प्रश्न विचारणं थोडी शक्यता कमी आहे, कारण की आता कंबाईन मध्ये प्रश्न येऊन गेलेले आहे याच्यावर. ठीक आहे, कंबाईनची जी मेन झाली होती त्याच्यामध्ये. त्यानंतर वर्ल्ड ऍथलेटिक्स ऑफ द इयर 2025 पुरस्कार आहे, हा पुरुष विजेता कोण आहे, अर्मांडा मोंडो डुप्लांटिस. ठीक आहे. आणि महिला विजेती आहे सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हरोन. ठीक आहे, काय काय नाव असतात बघा यांचे, तर म्हणजे मला खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचूनच घ्या. त्यानंतर अटल अचिव्हमेंट अवॉर्ड, आता हा पण खूप जास्त महत्वाचा आहे. देवव्रत महेश रेखे हा जो पोरगा आहे, हा फक्त 18-19 वर्षाचा आहे, आणि ह्यानी एवढं पाठांतर चांगलं केलेलं आहे की 50 दिवसात 165 तासांत, म्हणजे 50 दिवसामध्ये 165 तासामध्ये कंठस्थ दंडक्रम केलेले आहे. ठीक आहे. तर हे जवळपास 200 असे मंत्र आहेत. हे जे म्हणजे गोष्ट जी आहे ती मी प्रॉपर आपल्या लेक्चरमध्ये जास्त एक्सप्लेन केलेली आहे चांगल्या रीतीने, इथं परत जास्त एक्सप्लेन करत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, देवव्रत महेश रेखे आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि असे प्रयाण 200 वर्ष आधी नारायण शास्त्री यांनी 100 दिवसात केले होते. ठीक आहे. तर हे यांच्यापेक्षा मोठे तरी होते, आणि हा खूप छोटा पोरगा आहे, आणि ह्यानी एवढं चांगलं काम केलेलं आहे, एवढं पाठांतर केलेलं आहे. तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, अटल अचिव्हमेंट अवॉर्ड देवेंद्र महेश रेखे यांना मिळालेला आहे. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, हा देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आहे, हा प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मिळालेला आहे, आणि यांची डेथ वगैरे झाली आहे मागच्या वेळेस, तर हे पुरस्कार वगैरे यांना जे काही आहे तर ते आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे. आणि ह्यांची डेथ वगैरे झाली तर ह्यांना आपण जे डेथ न्यूज वगैरे कव्हर करून टाकू.
नंतर अमेरिकन ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार आहे अनंत अंबानी यांना मिळालेला आहे वंतारासाठी. वंतारा जिथं आपल्याला माहिती आहे की जिथं जे प्राणी वगैरे आहेत त्यांना ठेवले जातं, जे वाईल्ड अॅनिमल्स. त्यानंतर स्पीकर ऑफ द नेसेट अवॉर्ड किंवा मेडल आहे. तर हे मोदीजींना मोदीजींना मिळालेलं आहे आणि असे पहिले ते फॉरेन लीडर आहेत की ज्यांना असा पुरस्कार मिळाला आहे. कुठला? इस्रायलचा पुरस्कार आहे. ठीक आहे. नरेंद्र मोदी आहेत इस्रायलचे संसदेत भाषण करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान झाले होते. त्यानंतर बाफ्टा पुरस्कार, हे मगाशी सांगितलं होतं बाफ्टा पुरस्कार, ज्याच्यात तो कोणता वन बॅटल आफ्टर अनादर, ज्याला खूप सारे पुरस्कार मिळाले होते, तर तोच बाफ्टा पुरस्कार आहे. त्यामध्ये बुंग नावाचा चित्रपट आहे, मणिपुरी चित्रपट, आणि ह्याच्यावर युपीएससी मध्ये आता प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. तर एमपीएससी मध्ये पण येऊ शकतो. सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट या कॅटेगरीमधील विजेता चित्रपट आहे बुंग चित्रपट. तर हे लक्षात ठेवा. आणि असा पहिला भारतीय चित्रपट आहे जो ह्या कॅटेगरीमध्ये बाफ्टामध्ये पुरस्कार जिंकलेला आहे. त्यानंतर मराठी साहित्य पुरस्कार आहे, मराठी भाषा विभाग देते महाराष्ट्राचं. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण आहे आणि विंदा करंदीकर हे जीवनगौरव पुरस्कार आहे श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळालेला आहे. ठीक आहे. फिफाचा पहिला शांतता पुरस्कार, आता ऑस्करसाठी आपले ट्रम्प खूप जास्त मागे, सॉरी ऑस्कर नाही यार, नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प खूप जास्त मागे लागले होते, पण त्यांना तो नोबेल पुरस्कार शांततेचा मिळालेला नाही. मग फिफा वाल्यांनी नवीन पुरस्कार काढला शांतता पुरस्कार म्हणून, तर तो ट्रम्प यांना देण्यात आला की बाबा हे घे, तू ते नाही मिळालं तर हे तरी घे, अशा टाइप मध्ये नाही का. त्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार हा पण जास्त इम्पॉर्टंट आहे. तो जो ट्रम्पला मिळाला नव्हता तो मिळाला होता मारिया मचाडो. ठीक आहे. तर तिने खूप जास्त शांतता मचावली होती असं लक्षात ठेवायचं आपल्याला, मारिया मचाडो, आणि तिने मग तो जो पुरस्कार आहे तो जाऊन ट्रम्पला दिला. ठीक आहे. तर अशी घटना झाली, त्याच्यामुळे लक्षात ठेवा नोबेल शांतता पुरस्कार मारिया मचाडो तिला मिळाला होता आणि पदक ते डोनाल्ड ट्रम्प तिला ट्रान्सफर केलं होतं. त्यानंतर असं ट्रान्सफर करता येत नाही पण तिने असं देऊन ठेवलंय. त्यानंतर अकॅडमी ऑनररी अवॉर्ड किंवा ऑनररी ऑस्कर म्हणतो त्याला, तर हा पूर्ण जे लाईफ टाइम साठी ज्यांनी एकदम चांगलं काम केलंय चित्रपटाच्या ह्याच्यात तर त्यांना मिळतो. हा टॉम क्रूजला मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर टर्नर पुरस्कार आहे, हा युनायटेड किंगडम मधील कलाकारांच्या उत्कृष्ट कला प्रदर्शनासाठी दिला जातो आणि नेना कालू यांना दिला आलेला आहे. ठीक आहे. टर्नर पुरस्कार. त्याच्यानंतर चॅम्पियन्स, आता ह्या ज्या नेना कालू आहेत तर त्यांना शिकण्याविषयी थोडीशी, म्हणजे ज्याला ऑटिझम वगैरे म्हणतो ना, तर ते आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता आमिर खानचा मूवी आला होता कोणता होता लक्षात नाही ते नाव, हा तारे जमी पर 2, तर त्याच्यामध्ये जे ऑटिझम होतं तर तेच ऑटिझम हिला आहे नेना कालू. ठीक आहे. त्यानंतर चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार आहे, हा खूप जास्त महत्वाचा आहे आणि हा आपण पुढे पण कव्हर करू, कारण की असे म्हणजे ज्यांची डेथ झाली आहे तर ते व्यक्ती तर त्यांना पण मिळालेला आहे, तर हा आपण पुढे पण बघू. पण ह्या वर्षी 2025 आहे हा सुप्रिया साहू यांना मिळालाय. ही गोष्ट सध्यापुरती लक्षात ठेवून द्या, नंतर कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण परत पुढे पण कव्हर करू. ठीक आहे. त्याच्यानंतर नोबेल पुरस्कार, आतापर्यंत सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्याच्यावर दरवर्षी जवळपास प्रश्न असतो तर आपल्याला चांगल्याने करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की हे 5-6 क्षेत्रासाठी दिले जातात, फिजिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, बायोलॉजी आहे, बायो म्हणजे हे मेडिसिन किंवा फिजिओलॉजी ज्याला आपण वैद्यकशास्त्र वगैरे म्हणतो, नंतर इकॉनॉमिक्स आहे, साहित्य आणि शांततेसाठी दिला जातो. अशा 6 प्रकारसाठी दिला जातो. हे आपण सगळे एक एक करून बघू. तर पहिलं आहे मेडिसिन और फिजिओलॉजी, ह्याला आपण वैद्यकशास्त्र म्हणतो. आधी आपण ट्रिक बघून घेऊ, नंतर त्याचे सगळे नाव बघू आणि त्याला एक्सप्लेन करू प्रॉपर. तर लक्षात काय ठेवायचं, रामचा ब्रश मेडिसिनसाठी आहे किंवा फिजिओलॉजीसाठी आहे. रामचा ब्रश मेडिसिनचं लक्षात ठेवायचं आहे. आणि रामचा ब्रशने आपण ब्रश केलं तर काय होईल, आपली इम्युन सिस्टीम चांगली होईल. इम्युन सिस्टीम म्हणजे काय, रोग प्रतिकारक शक्ती, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता रामचा म्हणजे काय, फ्रेड रॅम्सडेल म्हणजे राम, ब्रश मधला जो ब्रू आहे तो म्हणजे ब्रंको, आणि श म्हणजे शिमोन साकागुची. हे तिघ जण आहेत आणि यांनी काय इम्युन सिस्टीमची कंट्रोल कसा होतं किंवा आपली रोग प्रतिकारक शक्ती त्याच्या नियंत्रण, तर त्याचा शोध लावलेला. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आता म्हणजे ह्याच्यामध्ये टी सेल्स आहेत, तर त्यांनी त्या टी सेलचा एक टाईप आहे ट्रेग म्हणून. ठीक आहे. त्या ट्रेगचा त्यांनी शोध लावला होता ह्या दोघांनी, कुणी ह्या साकागुचीनी. त्यानंतर ब्रंको आणि रॅमझेल ह्या दोघांनी मिळून त्याच्यामध्ये एक फॉक्स P3 नावाचा जीन होता, तर त्याच्याद्वारे आपण हे कंट्रोल करू शकतो असं त्यांनी सांगितलं होतं. तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे रामचा ब्रश मेडिसिनचा इम्युन सिस्टीमसाठी आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा मेडिसिनसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिक्स किंवा भौतिकशास्त्राचे, आता हे काय लक्षात ठेवायचंय, फिजिक्स क्लार्क देव मार्टिन. काय, क्लार्क देव मार्टिन. क्लार्क म्हणजे काय, जॉन क्लार्क. याच्यावर आता युपीएससी मध्ये प्रश्न होता आणि त्याची बरेच कॉन्ट्रोवर्सी झाली होती, काय विचारलं होतं त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर जॉन मार्टिनिस आणि मायकेल डेवोरेट. ठीक आहे. आता लक्षात काय ठेवायचं, इथे 2 जॉन आहे. ठीक आहे. जॉन नाही लक्षात ठेवले तरी चालेल, क्लार्क, मार्टिनिस आणि देव लक्षात ठेवा. काय, देव म्हणजे डेवोरेट, क्लार्क म्हणजे हा जॉन क्लार्क आहे आणि मार्टिन म्हणजे जॉन मार्टिन आहे. इथे 2 जॉन आहे. ठीक आहे.
कशासाठी देण्यात येतो हा फक्त याच्यासाठी भौतिकशास्त्र किंवा फिजिक्ससाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा आहे काय क्वांटमसाठी. ह्या वर्षी क्वांटमसाठी देण्यात आल्या दोन गोष्टी आहेत, क्वांटम टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन. आता क्वांटम टनेलिंग आता खूप जास्त एक्सप्लेन करत नाही मी, आपल्या कोर्समध्ये चांगलं एक्सप्लेन केलंय, पण म्हणजे तुम्हाला असं वेगळं नको वाटायला म्हणून पटापट सांगून देतो. आता क्वांटम टनेलिंग म्हणजे काय, की अशी एखादी भिंत असते म्हणजे जे आरपार त्याचं काहीच जाऊ शकत नाही, पण हे जे क्वांटम पार्टिकल असतात ते त्याच्या आरपार जाऊ शकतात का, त्यांचं ड्युअल नेचर असतं म्हणून ते असं व्हायब्रेट करत पलीकडे चालले जातात, तर ते त्याला म्हणतात क्वांटम टनेलिंग, कारण ते टनेल करून पलीकडे चालले जातात. आणि एनर्जी क्वांटायझेशन म्हणजे काय, की अशी जी एनर्जी असते क्वांटम ह्याच्यामध्ये, तर ही अशा पॉकेट्समध्ये असते, अशा पॉकेट्स असतात आणि त्याच्यापैकी जो पार्टिकल आहे तर त्या पार्टिकल म्हणजे त्याची जी एनर्जी आहे त्या एनर्जी एका एनर्जीच्या ह्या पार्टमध्येच राहील. ठीक आहे, हे जे एनर्जीचा पार्ट आहे त्यामध्ये तो पार्टिकलची एनर्जी तेवढी कंटेंट राहील, तर त्याला म्हणतात एनर्जी क्वांटायझेशन. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. फिजिक्ससाठी क्वांटम फिजिक्ससाठी मिळालेलं आहे जॉन क्लार्क, जॉन मार्टिनिस आणि जॉन डेव्हरे. ठीक आहे, त्याच्यानंतर केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीसाठी केमिकल्स फिरवायला याकी रॉबसन, केमिकल्स फिरवायला याकी रॉबसन. आता म्हणतात नाही का आपल्या जे कोल्हापूर साईडचे याकी जाकी असे टाईप नाही का, तर तेच आहे केमिकल फिरवायला याकी रॉबसन असे म्हणतात. ठीक आहे, तर या म्हणजे काय, या म्हणजे यागी, की म्हणजे सुसुमु किटागावा. ठीक आहे, आणि रिचर्ड रॉबसन म्हणजे हा रॉबसन. ठीक आहे, एवढं लक्षात राहील. ठीक आहे, केमिकल्स फिरवायला याकी रॉबसन आता कशासाठी आहे, हा मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क किंवा MOF तर ते विकसित करण्यासाठी आहे. म्हणजे एकदम खूप छोटे छोटे असतात आणि ते ऑब्झर्व करत असतात. आता ते खूप जास्त आपण एक्सप्लेन करत बसू नये, तुम्ही वाचायचं असेल तर वाचू शकता. बघा, खूप छोट्या छोट्या छिद्रापासून बनलेल्या स्पॉन्ज सारखा, लक्षात ठेवा स्पॉन्ज सारखा पदार्थ आहे, जे की मेटल म्हणजे हा मेटल आयन्स धातूचे आयन्स म्हणजे जे लोखंड तांबे वगैरे असतं त्याच्यापासून बनलेला असतो, आणि ऑर्गॅनिक लिंकर्स असतात त्याच्यात म्हणजे जे कार्बन कंपाऊंड पासून असतात. ठीक आहे, आता ह्याचा वापर काय, कार्बन डायऑक्साईड किंवा पाणी शुद्धीकरण हे असे त्यांचे म्हणजे वापर वगैरे आहे, ते एकदा वाचून घ्या तुम्ही. खूप जास्त काही हे इम्पॉर्टंट नाही, फक्त हे नाव लक्षात ठेवा. आणि कशासाठी आहे, MOF किंवा मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क, त्यासाठी आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स साठी काय, इकॉनॉमिक हाऊ मंकी अघोरी. काय लक्षात ठेवायचं, इकॉनॉमिक्स साठी हाऊ मंकी अघोरी. हाऊ म्हणजे काय, हविट, मंकी म्हणजे काय, मॉकिर, आणि अघोरी म्हणजे काय, फिलिप ॲग्युअन. ठीक आहे, अघोरी म्हणजे फिलिप ॲग्युअन. हे तीन नाव लक्षात ठेवा, हाऊ मंकी अघोरी. ठीक आहे, आता हाऊ मंकी अघोरी कशासाठी आहे, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन साठी. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजे काय, की आता जसं AI वगैरे आलं. ठीक आहे, पण म्हणजे एका वेळेस तुम्ही दोन्ही गोष्टी नाही करू शकत ना. आता AI आहे तर त्या AI ने कशासाठी तरी प्लेस घेतली आहे. ठीक आहे, आता किंवा याच्या अगोदर आता ट्रॅक्टर वगैरे आले. ठीक आहे, तर ट्रॅक्टरनी कशाची प्लेस घेतली, जे शेतीमध्ये काम करतात जे बैलगाड्या आहेत त्याची. आता बैलगाड्यांचे डिस्ट्रक्शन झालं ना, पण ते क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन आहे, कारण की त्याच्या जागी बेटर परफॉर्म करणारे ट्रॅक्टर्स आले. ठीक आहे, त्याला म्हणतात क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन साठी आहे इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ, तर त्यासाठी आणि हे पण आहे. ठीक आहे, सर्जनशील विकास त्याला मराठीत म्हणतात. त्यानंतर लिटरेचर साठी काय, की लिटरेचर साठी विजेता आहे लाजलो, जे काही नाव आहे ते पुढं क्रास्ना होरकाई, लास्लो क्रास्ना होरकाई, ते हंगेरीचे आहेत. तर फक्त लक्षात काय ठेवायचं त्यांचं नाव, लिटरेचर साठी लास्लो, लिटरेचर साठी लास्लो, फक्त लास्लो एवढं नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे खूप मोठं नाव आहे, तर ते लक्षात नाही ठेवलं तर त्याला फक्त लास्लो नाव ठेवा, बाकीचं सगळं लक्षात राहून जाईल तुम्ही. ठीक आहे, आता त्यांनी काही पुस्तकं वगैरे लिहिले, त्यांचा लिहिण्याचा पूर्ण जो एक गाभा असतो तो काय आहे, जगाचा अंत, हा त्यांच्या लिहिण्याचा गाभा आहे. कोण, लास्लोचा. ठीक आहे, त्यानंतर प्रिस. आता हा खूप जास्त इम्पॉर्टंट, खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली, ते ट्रम्पला पाहिजे पण ट्रम्पला मिळाला नाही, मग तो मिळाला हिला, काय, मारिया मचाडोला. आता ही आहे व्हेनेझुएलाची. आता त्याच्या मागची खूप जास्त इंटरेस्टिंग स्टोरी आहे, पण ती सांगत नाही तर वेळ चालला जाईल म्हणून. आता बघा, ही जी मारिया मचाडो आहे, हिनी जे व्हेनेझुएला आहे, व्हेनेझुएला देश, तर त्याच्यामध्ये ती अपोजिशन लीडर वगैरे आहे, आणि त्याच्यामुळे तिला तो म्हणजे तिने खूप जास्त चांगलं त्याच्यामध्ये काम वगैरे केलं, त्याच्यामुळे तिला शांतीचा नोबेल मिळाला. आणि त्याच्यानंतर आपण मगाशीच बघितलं की हिने तो ट्रम्पला दिलेला. ठीक आहे, आणि ट्रम्पला मगाशी बघितलं आपण एक फिफाचा पण शांतीचा पुरस्कार मिळाला आहे, तो वेगळा. ठीक आहे, आता त्यासाठी लोकशाही आणि ह्युमन राईट्स संघर्षासाठी तिला मिळालेला आहे. देश कोणता आहे, व्हेनेझुएला. लक्षात ठेवा देश कोणता आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या वर्षी देश कोणता आहे ते. ठीक आहे, कारण की तिथे खूप जास्त कांड झालेले त्याच्यामुळे. त्याचा जन्म बघायला गेलं तर काराकास व्हेनेझुएला इथंच, लक्षात ठेवायची काही गरज नाही. शिक्षण, औद्योगिक अभियांत्रिकी पदवी मिळाली होती तिला. अटेनिया फाउंडेशन हे तिने स्थापन केले होते, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे जे टिक करून दिले आहेत हे इम्पॉर्टंट आहे, चार गोष्टी. अटेनिया फाउंडेशन स्थापना अनाथ आणि रस्त्यावर बांधकामासाठी अटेनिया फाउंडेशन आहे. नंतर ऑपॉर्च्युनिटास फाउंडेशन ह्याच्या त्या अध्यक्ष होत्या, सुमाते नावाची स्वयंसेवी संघटना केली, आणि ते निवडणुकीवर लक्षात ठेवण्यासाठी वगैरे. तर ही एक लक्षात ठेवा, सुमाते. ठीक आहे, सुमाते आणि अटेनिया फाउंडेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि व्हेंटे व्हेनेझुएला हा राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केला होता. तर ह्या चार पाच गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी वगैरे पण म्हणून त्यांना ओळखतात. तशा आहेत त्या मारिया मचाडो. तर लक्षात कसं ठेवायचंय, शांतता मचादो, कुछ भी मचादो असं म्हणतो नाही का, तर ते शांतता मचादो असं लक्ष ठेवायचं. तर मारिया मचाडो आहेत त्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हे दुसरे होते.
पहिले 2024 ला मिळाले होते आणि आता हे 2025 ला मिळाले. आणि हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत कारण की प्राध्यापक जयंत नारळीकर हे यांची आता डेथ झाली आहे आता मागच्या वर्षी, आणि हा पण डेथ न्यूज वगैरे मध्ये कव्हर करून टाकू. तर त्यांना आता हा पुरस्कार मिळालेला आहे, विज्ञान रत्न पुरस्कार. तर हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. विज्ञान रत्न पुरस्कार म्हणजे हे जे याच्या अंदर 4 पुरस्कार देण्यात आहेत, त्याच्यापैकी पहिला पुरस्कार आहे विज्ञान रत्न, आणि हा जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकीचे विचारते नाही विचारते सांगता नाही, पण आपण वाचून टाकू. तर ह्याच्यामध्ये एक आहे विज्ञान टीम पुरस्कार, तो आरमा मिशन CSIR, तर त्याच्यासाठी मिळालेला आहे. त्याच्यानंतर त्यांना मिळालेला आहे. त्यांना त्याच्यानंतर विज्ञान श्री पुरस्कार 8 जणांना देण्यात आला आहे, लक्षात ठेवायची गरज नाही 8 जणांची नावं. नंतर विज्ञान युवा पुरस्कार हा शांती स्वरूप भुटनागर पुरस्कार पण म्हणतात याला, एकूण 14 जणांना देण्यात आले. तर हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे 2 लक्षात ठेवा. त्यातले हे विज्ञान रत्न पुरस्कार आहे, जयंत नारळीकर यांना देण्यात आले, तेवढं लक्षात ठेवून द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर इटालियन ग्रीन फिल्म फेस्टिवलचा गोल्डन लीफ पुरस्कार, हा पण थोडासा म्हणजे कसं आहे की थोडा व्हायरल वगैरे गोष्ट गेली, त्याच्यामुळे हा न्यूज मध्ये होता. तर लक्षात ठेवा की हा जो पुरस्कार आहे हा नयनतारा वाघिणीला मिळाला. तर तिने काय केलं होतं, तिथं पॉन्ड होतं, पाणी जंगलात पाणी होतं, तर त्या पाण्यामध्ये प्लास्टिकची बॉटल होती, तर ती तिने उचलून ती घेऊन जात होती. तर त्याचं छायाचित्रण एक दीप काठीकर त्यांनी केलं होतं, त्याच्यासाठी तिला हा पुरस्कार मिळाला, ठीक आहे. त्याच्यानंतर IUCN केंटॉन R मिलर पुरस्कार 2025 चा, तर हा सोनाली घोष यांना मिळालाय. तर हा इनोव्हेशन इन सस्टेनेबिलिटी किंवा शाश्वततेमध्ये नवोपक्रमासाठी हा देण्यात येतो, ठीक आहे. म्हणजे एवढा जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ठीक आहे, सोनाली घोष यांना मिळालेला आहे. त्यानंतर बुकर प्राइज हा डेव्हिड सलॉय यांना फ्लेश याच्यासाठी मिळालेला आहे. फक्त फ्लेश ही त्यांची कादंबरी आहे, तर हे लक्षात ठेवा, त्यांचं नाव लक्षात ठेवा, डेव्हिड फ्लेश. दुसरी गोष्ट काय ही आपले म्हणजे भारताचे एक किरण देसाई आहे, तर त्यांचं पण एक पुरस्कार त्याच्यासाठी नामांकित झालं होतं, पण त्यांना मिळालं नाही. तर ह्यांचं नाव म्हणजे हे पण लक्षात ठेवा, त्यांचं पुस्तक कोणतं. तर कधी कधी ते डायरेक्ट पुस्तक विचारतात, त्यांचं कोणाचं होतं ते विचारतात. तर लक्षात ठेवा किरण देसाई यांचं द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुरस्कार आहे, सॉरी हे पुस्तक आहे, लक्षात ठेवा, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. त्याच्यानंतर वर्ल्ड बेस्ट सॉरी वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉईस अवॉर्ड, आता हा पण खूप जास्त महत्वाचा आहे. आता एक वारे गुरुजी नावाचे आहेत, तर त्यांनी पण आधी शाळेसाठी खूप जास्त चांगलं काम केलं होतं, आणि त्यांनी म्हणजे एक T4 एज्युकेशन नावाची संस्था आहे, तर तिथे म्हणजे त्यांनी आपलं नॉमिनेशन म्हणजे हे नामांकन वगैरे पाठवलं त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना मग कम्युनिटी चॉईस पण अवॉर्ड हा मिळालेला आहे. तर ते कशासाठी, तर त्यांनी ते शाळेमध्ये म्हणजे कम्प्युटर किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणली, पोरांना एकदम इनोव्हेटिव्ह वेने शिकवतात. त्यासाठी ह्या वारे गुरुजींची जी शाळा आहे, कोणती जलिंदर प्राथमिक शाळा, म्हणजे त्यांची शाळा नाही आहे ती झेडपी शाळा आहे, पण त्यांनी एकदम चांगलं काम केलंय. तर खूप कमी पोरं होते, आणि एका वर्षात डायरेक्ट 100-200 पोरं वाढवले त्यांनी त्या शाळेमध्ये. झेडपी मध्ये तुम्हाला माझे पोरी येत नाही, पण स्टील ते ह्यांच्यामुळे आले होते, ठीक आहे. लक्षात ठेवा वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉईस अवॉर्ड जालिंदर प्राथमिक शाळा त्यांना मिळाला, ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार, तर हे पूर्ण नाव लक्षात ठेवायची गरज नाही, धन्वंतरीलाल गौर आहे, त्यानंतर नीलकंठन मुस्स आहे, आणि भावना प्रकाश आहे. फक्त गौर मुस्स प्राशक एवढं लक्षात ठेवा, तिघांना मिळालेलं आहे कोणता धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार. त्यानंतर मिस युनिव्हर्स 2025, आता हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत पुरस्कार, कारण की हे थोडेसे वेगवेगळे आहेत, आणि 2 याच्यात भारतीयांनाच मिळालेलं नाही, एकदा तर भारतात झाला होता हैदराबादमध्ये. तर हे आपण सगळं मी तुम्हाला टेलिग्रामवर वगैरे एकत्र करून देईल तुम्हाला. आता मिस युनिव्हर्स आहे, आणि मगाशी मग बघितलं होता मिस युनिव्हर्स तो क्लासिक होता, तर तो पण भारतीय महिलेलाच मिळालाय, आणि हा पण भारतीय महिलेला मिळालाय मिस युनिव्हर्स 2025 चा. हा आहे शेरी सिंग, हा 48वा पुरस्कार होता, आणि भारतासाठी पहिल्यांदाच मिळाला होता. शेरी सिंग नाव लक्षात ठेवा, मिस युनिव्हर्स. आता ते कन्फ्युज नको व्हायला म्हणून तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देईल. त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी अवॉर्ड हा भारताला मिळालेला आहे ह्या वर्षी. कोण देत आहे, ISSA म्हणजे काय, इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन, तर विजेता भारत आहे. त्यानंतर ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज हे सुनील अमृत यांना मिळालं आहे, भारतीय वंशाचे इतिहासकार आहेत, म्हणजे खूप इम्पॉर्टंट वाटत नाही मला, पण ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 चे हे 6वे पुरस्कार होते. कोणाला मिळाले, सर्वोत्कृष्ट राज्य महाराष्ट्र आहे, दुसऱ्या नंबरला गुजरात आहे, तिसऱ्या नंबरला हरियाणा आहे. हे डायग्रामवरून तुम्हाला लक्षित राहूनच जाईल. सोबत काय, सर्वोत्कृष्ट अर्बन लोकल बॉडी कोणती आहे, नवी मुंबई आहे. तर ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवून द्या. सराखो पुरस्कार आपण मगाशी बघितला होता, नीरज चोप्रा, आता ह्याला लेफ्टनंट कर्नलचं मानद मिळालंय, धोनीला वगैरे पण मिळालेलं आहे. तर हे एक लक्षात ठेवून द्या, नीरज चोप्राला ह्या वर्षी मिळालेलं आहे. त्यानंतर म्हणजे प्रादेशिक सैन्य म्हणजे टेरिटोरियल आर्मी असते. आता ते खूप जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, पाठ करून टाका तुम्ही. काय प्रादेशिक सैन्य किंवा टेरिटोरियल आर्मी, लेफ्टनंट कर्नलची पदवी नीरज चोप्राला मिळाली आहे. त्यानंतर IFFI हा पुरस्कार 2025 चा 56वी आवृत्ती होती, गोवा इथं होणार होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर
MS स्वामीनाथन पुरस्कार पर्यावरणासाठी. आता हा पण एक इम्पॉर्टंट आहे आणि ह्यांच्या नावाने आतापर्यंत 3-4 पुरस्कार म्हणजे आपण मगाशी बघितलं होतं, हा पण आहे आणि पुढे पण 1-2 येणारच आहे. तर हे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला परत जे टेलिग्राम आहे त्याच्यावर टाकून देईल. ठीक आहे, तर हे आहे MS स्वामीनाथन पुरस्कार पर्यावरणासाठीचा. हा 31वा पुरस्कार होता आणि कशाला मिळालेला आहे? सहज समृद्ध हा एक समुदाय आधारित संस्था आहे, तर त्याला मिळालेला आहे. त्यांनी काय केले? पारंपरिक जाती भरड धान्याचे संवर्धन करण्यासाठी कर्नाटकच्या मैसूर इथं काम केलेलं आहे. कोणी? सहज समृद्ध या संस्थेने. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये मच्छिमार वीरप्पन यांना चिखल खेकड्यासाठी प्रसारणासाठी हा मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे दोन आहेत, सहसमृद्ध आणि वीरप्पन. हे पण नाव लक्षात ठेवून द्या, वीरप्पन त्यांना पण मिळालेला आहे. त्याच्यानंतर आहे इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण विकास पुरस्कार. हा मिशेल बॅचलेट यांना मिळालेला आहे. मला इम्पॉर्टंट वाटत नाही जास्त, पण ठीक आहे, लक्षात ठेवून द्या. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष आहे मिशेल बॅचलेट. त्यानंतर गदिमा पुरस्कार मला खूप इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या. सुहास जोशी यांना मिळालेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार हा अरविंद पाटील यांना मिळालेला आहे आणि हे आहे कोल्हापूरचे आणि एकदम सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. गोपाल रत्न पुरस्कार. गो म्हणजे गाय वगैरे असतं तेच. त्यानंतर R.K. लक्ष्मण हा पुरस्कार आहे. हा पहिल्यांदाच देण्यात आला होता. R.K. लक्ष्मण द कॉमन मॅनचं तुम्हाला हे माहित असेल, काय त्याला ते कार्टून वगैरे छापत होते, तर तेच आहे R.K. लक्ष्मण. तर त्यांना म्हणजे ह्या वर्षी पहिल्यांदा पुरस्कार आमिर खान यांना मिळालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपले 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड्स. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे याच्यावर ऑलरेडी पण म्हणजे बऱ्याचदा प्रश्न वगैरे आलेले आहेत आणि परत विचारू शकतात. तर ह्याच्या अंतर्गत आणखी एक पुरस्कार असतो दादासाहेब फाळके पुरस्कार. तर हा मोहनलाल यांना मिळालेला आहे. ते साऊथ इंडियनमध्ये ते मल्याळम वगैरे मध्ये जास्त काम करत असतात. ठीक आहे, त्यांना शाहरुख खानला पण मिळालेला आहे, विक्रांत मिश्री राणीला वगैरे मिळालेलं आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, यांना बेस्ट ऍक्टरचा मिळालेला आहे. तर 2025 मध्ये 2023 साठी देण्याला संस्था कोणती आहे? भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ. लक्षात ठेवा, ही NFDC किंवा मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंडर येते किंवा भारत सरकारच्या अंडर येते. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार हा पूर्ण लाईफ टाइम साठी असतो. मल्याळम अभिनेता आहे मोहनलाल विश्वनाथ. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना मिळाले. मेसीला 12 फेमसाठी आणि शाहरुख खानला जवानसाठी, दोघांनाही मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण? राणी मुखर्जी आहे, मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा 12th फेल आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नॉन फीचर फिल्म जो म्हणजे खूप जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, पण ठीक आहे, फ्लॉरिंग मॅन. त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ही गोष्ट लक्षात ठेवा, श्यामची आई. ठीक आहे, श्यामची आई इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट AVGC फिल्म हनुमान नावाची आहे. तर AVGC आपण बघितलं होतं वेव्ज समिटमध्ये, तर तेच AVGC आहे. आता खूप जास्त परत एक्सप्लेन करत नाही, फक्त लक्षात ठेवा AVGC म्हणजे ते कार्टूनसाठी वगैरे असणार आहे. ठीक आहे, तर हे हनुमान नावाचा मूवी होता, त्यासाठी मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचे पुरस्कार आहेत. हे V शांताराम जीवनगौरव पुरस्कार आहे, महेश मांजरेकर यांना मिळालेला आहे. आणि स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आहे, हा अनुपम खेर यांना मिळाला आहे. तर हे दोनच लक्षात ठेवा, बाकीचे मला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ठीक आहे, वाचून घ्या. गान सम्राज्ञी म्हणजे ओव्हरऑल सगळंच मला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण वाचून घ्या. ठीक आहे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळ यांना मिळालेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार आहे, हा विशाल शर्मा यांना मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न हा इथे होमबाउंड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळालेला आहे. लक्षात ठेवा, होमबाउंड. त्याच्यानंतर आपण मगाशी पण होमबाउंड बघितला होता. त्याच्यानंतर व्हेनिस चित्रपट महोत्सव हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? अन्नपूर्णा रॉय सॉंग्स ऑफ द फॉरगॉटन ट्रीज ह्यासाठी मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 77वे प्राईम टाइम एमी पुरस्कार, तो म्हणजे काही नाही वाचलं तरी चालू नाही, ते इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. मगाशी आपण बघितलं होतं चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार, आणि हा यंग आहे. ठीक आहे, हा यंग म्हणजे काय 30 वर्षाच्या खाली जे कोणी असेल तर त्यांना मिळतो. आता हा भारतात म्हणजे 4-5 जणांना मिळाले ओव्हरऑल, आणि भारताची एक कोण आहे? जिनाली मोदी. तर तिचं एक बफोनी लेदर नावाचं एक कंपनी आहे, त्यासाठी तिला मिळालं आहे. ठीक आहे, केळीच्या पिकातील कचऱ्यापासून ती चामड्याचा पर्याय तयार करत आहे. ठीक आहे, तर यासाठी तिला यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर UNDP इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड हा बीबी फातिमा SHG आहे किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहे किंवा स्वयंसहायता गट आहे, तर त्यासाठी मिळाले म्हणजे त्या गटाला मिळालेला आहे. होता बीबी फातिमा. लक्षात ठेवायचं, कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील तीर्था गावातील हा गट आहे आणि जैवविविधता संवर्धनासाठी वगैरे देण्यात येतो हा. ठीक आहे, कोणता? इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड आहे, बीबी फातिमा SHG आहे. ठीक आहे, त्यानंतर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार हा पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे भारतात आतापर्यंत बऱ्याच लोकांना मिळालेला आहे, पण अशी एक संस्था नव्हती कोणती की जिला मिळालेलं आहे. ही संस्था आहे द फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली. ही म्हणजे त्याला फक्त आपण एज्युकेट गर्ल्स पण म्हणू शकतो. तर त्या संस्थेला 2025 चा मिळालेला आहे. त्यानंतर हा पुरस्कार जिंकणारी महिलांची पहिली भारतीय संस्था आहे. आतापर्यंत अशी कोणतीच संस्था नव्हती. सफिना हुसेन यांनी क्रिएट केली होती, एज्युकेट गर्ल्स राजस्थानमध्ये क्रिएट केली होती. ठीक आहे,
त्यानंतर प्राध्यापक व्ही के गोकाक पुरस्कार हा आनंद पाटील यांना मिळाला होता. बाल साहित्यासाठी गोकाक पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे, आनंद पाटील लक्षात ठेवा. त्यानंतर पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार. आता हा थोडासा इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात कारण की हा डॉक्टर मनमोहन सिंग यांना देण्यात आलेला आहे. आणि पी व्ही नरसिंह राव, आता हे पण आपले माहिती कोण होते, तर त्यांना त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर मनमोहन सिंग, तर पोस्टुमसली किंवा त्याला आपण काय म्हणतात मृत्यूनंतर. ठीक आहे, तर त्यांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इन्स्पायर अवॉर्ड्स, तर हा मुझफ्फरपूर या बिहारमधील मुझफ्फरपूर हा जो शहर आहे तर त्याला देण्यात आला. भारतात प्रथम क्रमांक मिळालाय. त्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड हा कशासाठी असतो, विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्यामध्ये एकदम चांगली कामगिरी करतात, जे 6वी ते 10वीतले पोर आहेत त्यासाठी देण्यात येतो. ठीक आहे, तर जे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम काही नवीन नवीन ते आणत राहतात, काहीतरी इनोव्हेशन करत राहतात छोटे पोरं, तर त्याच्यासाठी हा देण्यात येतो. ठीक आहे, इन्स्पायर अवॉर्ड मुझफ्फरपूर. त्याच्यानंतर आहे बॅलनडिओर पुरस्कार, हा फुटबॉलसाठी देण्यात येतो. उस्मान डेम्बेले ह्याला मिळालेला आहे. आणि महिला विजेती बघितली तर एकताना बोनमती नावाची ही आहे, हिला सलग तिसऱ्यांदा मिळालेली आहे. ठीक आहे, उस्मान डोंबेले लक्षात नाही ठेवलं चालेल, पण हे महिलाचं नाव लक्षात ठेवा, एकताना बोनमती हिला बॅलनडिओर मिळालेला आहे. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे. पहिला एम एस स्वामीनाथन पुरस्कार, तुम्ही म्हटलं एम एस स्वामीनाथन नावाचे 3-4 पुरस्कार आहे, तो मग अशी एक बघितलं होतं ना, हा एक आहे. हा मिळालेला आडेमोला अडेनले, हा फॉर फूड आणि पीस किंवा अन्न आणि शांतता ह्यासाठी देण्यात येतो. लक्षात ठेवा, फूड आणि पीस किंवा अन्न आणि शांतता ह्यासाठी असतो. त्यानंतर ग्रामपंचायत श्रेणीचा, हा मागच्या वर्षी हा पहिल्यांदाच काढला होता भारताने आणि मोदींनी दिलेला आहे आडिमोला अडेनले यांना. ठीक आहे, त्यानंतर ग्रामपंचायत श्रेणीचा ई गव्हर्नन्स पुरस्कार आहे, हा रोहिणी ग्रामपंचायतीला मिळाला आहे. खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, रोहिणी ग्रामपंचायत लक्षात ठेवा ई गव्हर्नन्स पुरस्कार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या ग्रामपंचायतीमध्ये ई गव्हर्नन्स करताय, म्हणजे सगळं कम्प्युटराइज केलं तुम्ही आणि सगळं म्हणजे प्रॉपरली सगळं टेक्नॉलॉजी थ्रू करताय, तर ई गव्हर्नन्स पुरस्कार आहे. धुळे जिल्ह्यात आहे रोहिणी ग्रामपंचायत, तिला मिळाले रोहिणी ई ई ग्रामपंचायत, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कीर्तीचक्र आणि शौर्यचक्र. आता मला खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ठीक आहे, एकदा करून घेऊ आपण. तर 6 कीर्तीचक्र मिळालेले आहेत आणि 33 शौर्यचक्र आहेत. आता कीर्तीचक्र हे जे 6 आहेत, 6 पैकी 4 आहेत ते मरणोत्तर कीर्तीचक्र आहेत आणि 33 पैकी 7 मरणोत्तर शौर्यचक्र आहेत. ठीक आहे, तर एकदा फक्त वाचून घेऊ कोणाकोणाला मिळाले. तर ते जे 6 आहेत कीर्तीचक्र, तर ते कोणते तेवढंच बघू आपण. कर्नल मनप्रीत सिंग आहेत, रायफलमॅन रवी कुमार आहे, पोलीस उपअधीक्षक हुमायूं मुजम्मिल भट आहेत, त्यानंतर मेजर मल्ला रामा गोपाल नायडू आहेत, मेजर मंजित आहे आणि नाईक दिलावर खान. ठीक आहे, एवढेच आहे. ठीक आहे, एवढ्या ह्यापैकी 4 जण मरणोत्तर आहेत. त्यानंतर युनेन सासाकावा पुरस्कार. आता सासाकावा पुरस्कार आहे, हा जनरली जे आपण म्हणजे डिझास्टर आहेत, म्हणजे सायक्लोन झालं, त्याच्यानंतर अर्थक्वेक, भूकंप, म्हणजे जे ज्या कोणते भूस्खलन कोणतं पण हे असतो, पूर वगैरे सगळं, तर त्या जे रिस्क आहे ती टोटल ते डिझास्टरची रिस्क, तर ती कमी करण्यासाठी दिला जातो. ठीक आहे, हा पुरस्कार आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी दिला जातो. आणि ह्या वर्षीचा कोण सायक्लोन मॅन ऑफ इंडिया म्हणतो त्यांना कोण, मृत्युंजय महापात्रा यांना मिळालेलं आहे. लक्षात काय ठेवायचं, सासा काय आहे, सासा सायक्लोन सायक्लोन मधून मृत्यूवर जय मिळवण्यासाठी मिळालेला आहे म्हणून मृत्युंजय महापात्रा यांना. ठीक आहे, त्यानंतर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, आता हे जगद्गुरु रामभद्राचार्य वगैरे आहेत त्यांना मिळालेला आहे. आणि उर्दूसाठी गुलजार यांना मिळाला होता. आणि जे 59 होतं ते आपण मगाशी बघितलं होतं, परत पुढे येईलच आहे काय, विनोद कुमार शुक्ला यांच्या नावाची घोषणा केली वगैरे केली होती ज्ञानपीठ पुरस्कारासाठी. त्यानंतर ब्रेक थ्रू प्राईज, आता हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे थोडं जास्तच आहे, कारण की एक लार्ज हॅड्रॉन कोलायडर आहे, तुम्ही ऐकलं असेल, ते हिग्स बोसॉन पार्टिकल वगैरे तुम्ही ऐकलं असेल, तर ते जे पार्टिकल्स ज्या याच्यात शोधून निघाले, तर ते लार्ज हॅड्रॉन कोलायडर आहे. हा जवळपास असा हे असं टनेल टाईप आहे, असं नाही का, हे टोटल 27 किलोमीटरचं आहे. आणि इथून जवळपास लाईटच्या स्पीडनी, म्हणजे 99.9999% लाईटच्या स्पीडनी, एवढ्या स्पीडनी इथलं एक पार्टिकल वगैरे मूव्ह वगैरे करत असतो, तर ते आपण नवीन काढलेलं आहे. तर त्याच्यासाठी सर्न इथे येते. ठीक आहे, तर लार्ज हॅड्रॉन कोलायडर आहे सर्न. इथे 4 प्रयोग आहेत, ॲटलास, सीएमएस आणि अलाइस LHC. तर ह्याच्यासारखे काही प्रयोग आहेत, तर त्यांना मिळालेले आहे. ठीक आहे, फंडामेंटल फिजिक्स साठी ब्रेक थ्रू प्राईज असतो. तर ह्याच्यामधले काही म्हणजे थोडेफार मटेरियल वगैरे त्याच्यामध्ये भारताने मदत वगैरे केली आहे, तर म्हणजे असं खूप काही सहयोग नाही भारताचा, पण ठीक आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, ब्रेक थ्रू प्राईज आहे हा लार्ज हॅड्रो कोलायडर यासाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार हा देण्यात येतो, ज्या नर्स वगैरे असतात त्यांना, तर खूप जणांना मिळतो. पण महाराष्ट्रातले एक लक्षात ठेवून द्या, सुजाता बागुल त्यांना मिळालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर अमेरिकन म्युझिक अवॉर्ड, आता हा सहजासहजी म्हणजे कोणत्या भारतीयांना कोणाला मिळाला नव्हता, ही राजा कुमारी आहे, तिला मिळालेलं आहे. ठीक आहे, पहिली भारतीय वंशाची संगीतकार राजकुमारी, रेनेगेड नावाचं तिचं गाणं होतं, विथ नेव्हर रन. ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार, हे आपण मगाशीच बघितलं होतं, परत नाही बघणार. त्यानंतर मोस्ट इम्पॅक्टफुल एन्व्हायरमेंटलिस्ट हा पुरस्कार आहे, ह्या जे आचार्य प्रशांत आहे,
तो त्यांना मिळालेला आहे. तुम्हाला माहिती असेल युट्यूबवर वगैरे त्याचे व्हिडिओ असतात बरेचसे, चांगलं सांगतात बऱ्यापैकी. त्याच्यानंतर साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार. आता हे लक्षात ठेवा, आधी म्हणजे याच्या अगोदर एकदा प्रश्न येऊन गेलाय, युवा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. तर हे म्हणजे मला वाटत नाही परत परत विचारतील आता. तर लक्षात ठेवा, ते प्रदीप कोकरे यांच्या खोल दुष्काळ या कादंबरीला युवा पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. हा कंबाईनच्या वर प्रश्न म्हणजे कंबाईन आता ग्रुप मेन झाली होती कंबाईनची, तर त्याच्यामध्ये हा आला होता. आणि हा लक्षात ठेवा, बाल साहित्य पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या बालकविता संग्रहाला मिळालेला आहे. ठीक आहे. साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सुशील शुक्ला 1/12, त्यानंतर नयना आराडकर आणि शमशेर आणि भूतबंगला. तर हे भारत सासणे यांनी लिहिलेलं आहे. तर हे 2024 साठी होता. तर ह्या 3-4 गोष्टी आहेत. बाल साहित्य पुरस्कार हा लक्षात ठेवून द्या. हा मला वाटत नाही आता परत विचारतील. त्याच्यानंतर युनायटेड नेशनचा पॉप्युलेशन अवॉर्ड आहे किंवा लोकसंख्या पुरस्कार आहे. हा पण एक इम्पॉर्टंट आहे. ह्या वर्षी देशपांडे वर्षा देशपांडे यांना मिळालं होतं, महाराष्ट्राचे आणि ऍडव्होकेट आहे, तर त्यांना मिळालेला आहे. आणि पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मराठीमध्ये भाषण दिलं होतं. UN च ते काय सभागृह असतं ना, संयुक्त राष्ट्र सभागृह, तर त्याच्यामध्ये. ठीक आहे. तशी ती मराठी भाषेत बोलणारी पहिली व्यक्ती ठरली होती. तर लक्षात काय ठेवायचं आहे, लोकसंख्येची वर्षा. लोकसंख्येची वर्षा म्हणजे लोकसंख्येचं म्हणजे पुरस्कार आहे, पॉप्युलेशन पुरस्कार, ते वर्षा देशपांडे यांना मिळालं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नितीन गडकरी यांना मिळाला होता. याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न आलेला आहे. राजश्री शाहू राजश्री शाहू पुरस्कार आहे, हा जब्बार पटेल यांना मिळालेला आहे. ठीक आहे. राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर द्वारे दिला जातो. आणि जनरली जे समाज प्रबोधन समाजसेवा वगैरे करतात, लेखन साहित्य वगैरे, तर त्यासाठी मिळाले जातो. ठीक आहे. त्यानंतर मोदींना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार. आता मोदीजी थोडेसे फिरायला गेले होते बाहेर देशात, तर त्यांना काही देशांनी पुरस्कार वगैरे दिले. तर सगळ्यांची लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की जे त्रिनिदाद आणि टोबॅको वगैरे आहे, तर त्यांच्या पुरस्काराच्या नावातच ते त्रिनिदाद आणि टोबॅको आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवू नका. पण जे बाकीचे काही आहेत, सायप्रस आहे, तर त्याच्यात ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस हा एक पुरस्कार आहे. काय, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस 3 हा एक पुरस्कार आहे. त्यानंतर घानाचा पण त्याच्या पुरस्काराच्या नावामध्ये घाना आहे. ठीक आहे. तो लक्षात ठेवायची गरज नाही. ब्राझीलचा कोणता आहे, ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसन. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नामिबियाचा एक आहे, द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलची काय वेल विचिया मिराबिलिस. ठीक आहे ते. ठीक आहे, नामिबियाचा आहे. तर फक्त एकदा वाचून घ्या, खूप जास्त इम्पॉर्टंट नाही, पण ठीक आहे. म्हणजे मोदीजींना मिळतच राहतं इकडे तिकडे, पण हे 3-4 नाव आहेत, लक्षात ठेवून. त्याच्यानंतर संसद रत्न पुरस्कार, तर हे एकूण 17 जणांना मिळालेले आहे. महाराष्ट्रात त्यापैकी 7 जण आहेत. तर फक्त एकदा नाव वाचून घ्या, म्हणजे जर प्रश्न आला तर उगाच सुटायला नको म्हणून. सुप्रिया सुळे आहेत, अरविंद सावंत आहेत, मेधा कुलकर्णी आहेत, नरेश म्हस्के आहे, वर्षा गायकवाड आहे, श्रीरंग अप्पा बारणे आहेत आणि स्मिता वाघ. ह्यांना म्हणजे थोडस जास्त महाराष्ट्राचं दबदबा आहे ना त्याच्यामुळे ह्या पुरस्कारामध्ये, त्याच्यामुळे सांगितलं की हे एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हा इम्पॉर्टंट आहे, वर्ल्ड फूड प्राइज. आता जागतिक अन्न पुरस्कार 2025चा हा मारी अंगेला हंगरिया यांना मिळाला आहे. ठीक आहे. कोण आहे, मारी अंगेला हंगरिया. आता ही संस्था कोणती, वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन आहे. आणि पहिल्यांदा जो 1987 ला निघाला होता, त्यावेळेस MS स्वामीनाथन यांना मिळाला होता. तर फूड हंगरी असं लक्षात ठेवा. काय, फूड इज इक्वल टू हंगरी. फूड म्हणजे फूड प्राइज आहे, हंगरी म्हणजे त्यांचं नाव आहे, मारियाला हंगरी आहे. तर जे भूक लागली तेव्हा आपण अन्न खातो, तर तेच लक्षात राहू शकतं आपल्याला. पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार हा गीतांजली श्री यांना मिळालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर या पुस्तकासाठी, हे पुस्तक वगैरे लक्षात ठेवायचे आपल्याला. डॉक्टर CD देशमुख पुरस्कार हा नितीन गडकरी यांना मिळाला. खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. हा एक इम्पॉर्टंट आहे, देसीहून. आता देसीहून चित्रपट आहे. आता मगाशी पण आपण AVGC ह्या श्रेणीमध्ये एक हनुमान हा जो चित्रपट आहे त्याला मिळाला होता. ठीक आहे. आणखी एक तसा चित्रपट आहे देसीहून. तर हा युट्यूबवर आहे चित्रपट, म्हणजे एकदम छोटूसाच आहे, एकदम छोटा आहे, 10-15 मिनिटात जे काय असेल, थोडसा आहे, छोटासा आहे. तर एकदा वाटलं तर बघून घ्या, नसेल बघायचं नका बघू. पण देसी ऊन म्हणजे काय, की जे वूल वगैरे असतं त्या टाईपचं. ठीक आहे. तर हे मेंढींवरचा मूवी आहे. तर काय म्हणतात, कार्टून आहे. तर अनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन्ड फिल्मचा ज्युरी पुरस्कार मिळाला होता देसीहूनला. आणि भारत सध्या वेव्ज समिटद्वारे वगैरे AVGC आपलं सेक्टर आहे, तर त्याला खूप जास्त प्रमोट करताय. तर हे लक्षात ठेवायचं देसीहून. आणि जो वेव्ह समिट आहे, तर त्याच्यामध्ये पण ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला होता. तर हा जो चित्रपट आहे थोडासा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर पॉलिग्राफ मॅजिक स्किल पुरस्कार आहे, दीपिका सेहरावत अशा पहिल्या भारतीय ज्यांना हा मिळालाय. तर हा हॉकीपटू आहेत. ठीक आहे. त्यानंतर कलिंग रत्न पुरस्कार हा धर्मेंद्र प्रधान. आता तुम्ही यांचं नाव बरंच ऐकलं सर, आता नेट वगैरे फुटलंय, नीटची परीक्षा वगैरे फुटली होती,
तर जे आपले मंत्री आहेत त्यांना रेजिग्नेशन वगैरे द्यायला होतं, तर तेच मंत्री आहेत डॉक्टर धर्मेंद्र प्रधान. तर लक्षात ठेवा कलिंग रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार अशी पहिली भारतीय झाली आहे दीपिका पादुकोण, जिला हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर बेस्ट मॅजिक क्रिएटर सुहानी शाह याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. शक्ती भट पुरस्कार झारा चौधरी, बुक द लकी वन्स हा लिहिला होता तिने, खूप इम्पॉर्टंट नाही आहे. पुण्यभूषण पुरस्कार हा पण काही खूप इम्पॉर्टंट नाही, डॉक्टर विजय केळकर यांना मिळाला होता. दोस्तोव्स्की हा एक पुरस्कार आहे, हा थोडासा लक्षात ठेवा, हा रशियाचा आहे, रशिया देतो पुरस्कार. तर हा जावेद अख्तर यांना मिळालाय. जावेद अख्तरचे पहिले भारतीय आहे आणि म्हणजे काय झाला मोस्टली जे रशिया इंडियाच्या रिलेशन साठी हा मिळत असतो. ठीक आहे. नंतर ग्लोबल इंडियन ऑफ द इयर हा सद्गुरू यांना मिळालाय कॅनडा इंडिया फाउंडेशन तर्फे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेडल ऑफ ऑनर आता मला काही खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, नाही केला तरी चालेल, भुवन रिपू यांना मिळाला होता वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन कडून. ठीक आहे. त्यानंतर 72वा मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्कार सोनू सूद यांना मिळालेला आहे. हा ते मिस वर्ल्ड नाही झालेले आहे सोनू सूद, त्यांना त्याच्यामध्ये मानवतावादी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्रेगर मेमोरियल अवॉर्ड, आता हा थोडासा इम्पॉर्टंट आहे, थोडा म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की बघा 127 जणांना आतापर्यंत टोटल देण्यात आलाय आणि चालू कधी झाला होता 1888 पासून. ठीक आहे. 1888 पासून सुरू झालेला आणि आतापर्यंत म्हणजे 127 जणांना देण्यात आले, त्याच्यापैकी 103 आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर देण्यात आलेले आहे. ठीक आहे. आणि आता एका वेळेस 5 जणांना देण्यात आलेले आहे 23 आणि 24 साठी. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट गोष्टी. आता तर हे संरक्षक प्रमुख असा सीडीएस आपल्याला माहिती आहे कोण आहेत, आता इव्हन नेमणुकामध्ये पण मी घेतलं होतं, कव्हर केलं होतं, तर सांगून द्या तुम्ही कोण आहेत सीडीएस आता सध्याचे, कारण की त्याचं आता एक्सटेन्शन पण आपण केलं होतं. त्याच्यानंतर युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया चे संस्थापक आहेत चार्ल्स मॅटक्लाफ मॅग्रेगर, तर ह्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. 1888 पासून कशासाठी, तर ज्यांनी एकदम काहीतरी एक्सेप्शनल मिलिटरी सर्व्हिस काय केली असेल, म्हणजे रिकॉग्नायसन्स आणि एक्सप्लोरेटरी जर्नी वगैरे केली असेल, म्हणजे एकदम युद्धामध्ये नाही. ठीक आहे. तर म्हणजे त्यांनी लष्करी टोही आणि शोध प्रवास वगैरे केले असेल त्यांना देण्यात येतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मिलिटरी एक्सपेडिशन्स ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज वगैरे पण आहेत, म्हणजे साहसी उपक्रम वगैरे पण आहेत. तर ह्या वर्षी कोणाला देण्यात आलं आहे, तर फक्त एकदा त्यांची नावं लक्षात घ्या. विंग कमांडर पांडा इंडियन हे आहेत एअरफोर्स मधले. ठीक आहे. त्यानंतर राहुल कुमार पांडे हे इलेक्ट्रिकल आर्टिफिशियर मध्ये आहेत. त्याच्यानंतर कुठं इंडियन नेव्ही मध्ये आहेत. त्याच्यानंतर राम जाट आहेत, कोण चीफ इलेक्ट्रिकल एअरक्राफ्ट आर्टिफिशियर आहे, हे पण इंडियन नेव्ही मधले आहेत. त्याच्यानंतर पुनिया आहेत, हे सर्जंट आहे इंडियन एअरफोर्स मध्ये. त्यानंतर कर्नल रणवीर सिंग जामवाल हे डायरेक्टर निमान्सचे आहेत अरुणाचल प्रदेशमध्ये इंडियन आर्मीचे. तर फक्त लक्षात काय ठेवायचे, पांडा पांडे पुनिया जाट आणि जामवाल, पांडा पांडे पुनिया जाट जामवाल या 5 जणांना हा मॅग्रेगरचा पुरस्कार मिळाला. ठीक आहे. त्यानंतर शकुंतला खटावकर, आता ह्या महाराष्ट्रीयन आहेत आणि ह्यांना श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार मिळालेले आहे आणि ह्या आहेत कबड्डीपटू. ठीक आहे. तर हा पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू आहेत त्या कबड्डीपटू आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इंटरनॅशनल बुकर प्राइज आहे. आता हा जो प्राइज आहे तर हा मिळालेला आहे कोणाला, दीपा भास्ती आणि बानू मुश्ताक यांना. तर दीपा भास्ती यांनी बानू मुश्ताक यांचं पुस्तक कन्वर्ट केलेलं आहे इंग्लिशमध्ये. कोणतं पुस्तक आहे ते, हार्ट लॅम्प हे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. आता हा जो पुरस्कार आहे असा पहिला कन्नड, म्हणजे हा जो पुस्तक आहे असं पहिलं पुस्तक झालंय की जे पहिलं कन्नड आणि पहिलं लघुकथा संग्रह झालेला आहे की ज्याला हा इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बाकीचं ठीकच आहे. शॉर्ट्स तर ट्वास पुरस्कार आहे युनेस्कोचा, तर हा सुमन चक्रवर्ती यांना मिळालेला आहे 2026 साठीचा. आणि जे विकसनशील देश आहे किंवा डेव्हलपिंग देश आहे तर त्याच्यातील शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट इंडियन टू रिसीव्ह फ्रेड डॅरिंग्टन, हा आता हे इम्पॉर्टंट आहे, फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर्स अवॉर्ड हा सुदर्शन पटनाईक यांना मिळालेला आहे. आणि सुदर्शन पटनाईकचं तुम्ही नाव ऐकलं असेल मध्ये की जे आता भारतीय जनगणना होत आहे, जनगणना मधले ब्रँड अँबॅसिडर म्हणून सुदर्शन पटनाईक यांची निवड करण्यात आली होती. ठीक आहे. ती गोष्ट लक्षात ठेवायची. आणि फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर अवॉर्ड हा सुदर्शन पटनाईक यांना मिळालेला आहे, ती एक गोष्ट लक्षात ठेवा, ओडिसाचे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड्स आहेत, ते मेजर ध्यानचंद, आता ते थोडे जुने झाले पण एकदा वाचून घेऊ आपण. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे, हा डॉक्टर नाही डी गुकेश आहे, चेसचा आहे, त्याला मिळालाय. हरमनप्रीत सिंग हा हॉकीचा आहे. त्यानंतर प्रवीण कुमार पॅरा ऍथलेटिक्सचा आहे. मनु भाकर शूटिंग गर्ल, तर तिला मिळालेलं आहे. ठीक आहे. मनु भाकर शूटिंगचा तिला मिळालंय. ही एक दोन गोष्टी लक्षात ठेवा, डी गुकेश आहे आणि मनु भाकर, ह्या दोघं जरी लक्षात ठेवा, कारण की जुळ्या वगैरे लावायला आलं तर आपले सुटून जाते. ठीक आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार आहे, तर 32 पैकी 17 पॅरा ऍथलेटिक्स आहे, तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. आणि सचिन खिलारी हे पॅरा ऍथलेटिक्स मधले आहेत, तर त्यांना मिळालेलं आहे. आणि स्वप्नील सुरेश कुसळे हे शूटिंग साठी त्यांना मिळालंय, तर हे दोघं जण लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचे. ठीक आहे. यस 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 स्वप्नील सुरेश कुसळे हे शूटिंग साठी आहे. ठीक आहे.
त्यानंतर SSK हे पण महाराष्ट्राचे आहेत, हे पॅरा ऍथलेटिक्स साठी आहे. त्यानंतर लाईफ टाईम अचीवमेंट, आता हा अर्जुन पुरस्कार हा एक लक्षात ठेवा. मग अशी आपण बघितलं होतं चंदू चॅम्पियन मूवी बघितला होता कार्तिक आर्यनचा. तर कार्तिक आर्यनला त्यासाठी एकदम बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला होता. तर तो ज्याच्या जीवनावर आधारित पुरस्कार आहे चंदू चॅम्पियन, तर तेच आहे ते मुरलीकांत राजाराम पेटकर. तर ह्यांना म्हणजे हे पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट झाले होते भारताचे. ठीक आहे, कोण? मुरलीकांत पेटकर. ठीक आहे. त्याच्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार हा दीपाली देशपांडे यांना मिळालेला आहे, त्या शूटिंग कोच होत्या. आय थिंक याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फेडरेशन इंडिया, त्याला हा मिळालेला आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी आहे. तर ती जे टॉप परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी वगैरे असतात तर त्यांना मिळालेली असते. चंदीगड युनिव्हर्सिटी, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, गुरु नानक देव युनिव्हर्सिटी यांना मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. तर हा टोटल 24 भाषण देतो, आपण मगाशी बघितलं. आणि मराठी विजेते कोण होते? सुधीर रसाळ. ह्या वर्षीचे कोण होते आठवा तुम्ही आता. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार हा पण आपण मगाशी बघितलेला आहे. हा एक लक्षात ठेवा. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार आपण मगाशी बघितला होता. एक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार, तर तो ह्या वर्षीचा आहे. आणि आणखी एक होता यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार, तो जिनाली मोडीला वगैरे मिळाला होता बफोनी लेदरसाठी. ठीक आहे. तर ते 2 पुरस्कार झाले. आणि हा अजून एक पुरस्कार आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार, हा मागच्या वर्षीचा. कोणत्या? तर UNEP. तर हा माधव गाडगे यांना मिळालेला आहे. तर ह्यांची कमिटी वगैरे बसली होती आपल्याला माहिती आहे वेस्टर्न घाटसाठी, आणि यांचा डेथ वगैरे पण झालेली आहे. तर आपल्याला हे माहिती पाहिजे. तर जीवन गौरव या श्रेणीसाठी देण्यात आलेला होता चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. इम्पॉर्टंट आहे माधव गाडगे यांना. ठीक आहे. ग्रॅमी पुरस्कार चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बम साठी मिळाला होता. गाणं, तो त्रिवेणी अल्बम म्हणजे तिघांनी मिळून गायलं होतं, त्याला त्रिवेणी अल्बम म्हणतात. त्यानंतर टाइम्स पर्सन ऑफ द इयर डोनाल्ड ट्रम्प 2024 साठी होता. आणि ह्या वर्षी कोण आहे? AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे पण आर्किटेक्ट्स आहेत त्यांना. ठीक आहे. त्याने युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर हेरिटेज कन्झर्वेशन हा 2 भारतीय जागांना मिळालेला आहे, जणांना मिळालेला आहे. कोण जागा आहे? कोणत्या कोणत्या आहेत? कोणता? अबाथ सहायेश्वरार मंदिर, अबाथ सहायेश्वरार मंदिर आहे. तर अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन मिळालेलं आहे. आणि BJPCI कन्झर्वेशन प्रोजेक्ट इन मुंबई, मुंबईसाठीचा एक आहे हा अवॉर्ड ऑफ मेरिट आहे. ठीक आहे. तर हे 2 लक्षात ठेवा. युनेस्कोचे एशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर हेरिटेज कन्झर्वेशन, वारसा संवर्धन पुरस्कार आहे. इम्पॉर्टंट आहे. 2 भारतीय जागांना, जग नाही आहे. त्याच्यानंतर टर्नर पुरस्कार करायची जास्त गरज नाही. अल्टार एक हे आहे जसलिन कौरतीचं. त्याच्यानंतर स्कॉच पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारला शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. राम सुतार यांची डेथ झालेली आहे आणि त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्याच्या डेथच्या आधी मिळालेला होता. आणि त्यांना म्हणजे त्यांनी आता ते जे काय म्हणतात स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे ह्यांनी बनवलेली आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर विजडन क्रिकेटर्स अल्मनॅक हे आता जुनं झालं, ह्या वर्षी दुसरे आहेत. आणि मागच्या वर्षी जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना मिळालेलं होतं. ठीक आहे. तशा प्रकारे आपले हे पुरस्कार पण संपलेले आहेत. चलो फिर बाय.